गोष्ट आहे कुलकर्णी सरांची. त्यांचा पोर्टफोलिओ 50 लाखाचा झाला, 1 कोटीचा झाला आणि कुलकर्णी सर चर्चा करत होते की आता पोर्टफोलिओ 5 कोटीचा कसा होईल. पण ही चर्चा करताना आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलेलो तर बघतो तर लाईट्स वगैरे जरा कमी लावले आहेत जेणेकरून बिल कमी यावं. 3 कोटीचा त्यांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे आणि हा पोर्टफोलिओचा आकडा वाढवत राहणं हा एकमेव त्यांचा छंद निर्माण झालाय. आता सेकंड इनिंग आपल्या आयुष्याची सुरू होतीये, म्हणजे पैसे वाचवण्यासाठीचं आयुष्य नाहीये, पैसे खर्च करण्यासाठीचं आयुष्य आहे. तर आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ह्या योजना नक्की काय आहेत याबाबत सविस्तर चर्चा करणं हे अतिशय गरजेचं आहे. SIP आणि SWP ह्या बरोबर एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. SWP ची नक्की आपल्याला गरज आहे का? Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments. नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संवेदन तर्फे होणाऱ्या या सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मास्टर क्लासमध्ये मी समीर दिघे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने आयोजित केलेल्या आजच्या या मास्टर क्लासमध्ये बरेच जण ऑलरेडी सहभागी झाले आहेत. काही जणांना सहभागी होण्यात थोडीशी अडचण येते, कारण का तर तुमच्या भरघोस प्रतिसादामुळे आपलं यूट्यूब आणि या सगळ्या ज्या मीटिंग साईज आहेत तर त्याबाबत माझी टीम ऑलरेडी काम करते. ज्यांना त्यात सहभागी होण्यात काही अडचण आल्या आहेत तर त्यांना दुसऱ्या पर्यायाने हा व्हिडिओ लाईव्ह कसा पाहता येईल ह्याची देखील तजवीज माझ्या टीमकडनं केली जाते. आणि अगदी त्यातनं काही अडचण आलीच तर तुम्हाला कार्यक्रम झाल्या या कार्यक्रमाचं व्हिडिओ फुटेज कसं मिळेल हे पाहिलं जाईल. सो आपण जास्त वेळ न घालवता आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन यावरती चर्चा करणार आहोत. माझं नाव समीर दिघे. गेली 14 वर्ष मी ॲक्टिवली आमची इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फर्म पाहतो आहे. बट आय एम थर्ड जनरेशन इन टू दिस. माझ्या आजोबांपासून आमचा गुंतवणूक सल्ला देणं हा व्यवसाय राहिलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्रभर पोलिसांसाठी तसंच अनेक ठिकाणी असे वेगवेगळे कार्यक्रम केलेत. महाराष्ट्र टाइम्सबरोबर हा कार्यक्रम पुण्यामध्ये, मुंबईत पार्ल्यामध्ये, गोरेगावमध्ये अशा अनेक ठिकाणी हा झालेला आहे. आता पावसाचं वातावरण पाहता आम्ही हा कार्यक्रम पार्ल्यात पण होणार होता, पण ज्या वेळेला बातम्या येत होत्या त्या दरम्यान खूप पाऊस सुरू होता. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की हा कार्यक्रम आपण ऑनलाईन घेऊया. त्यामुळे बऱ्याच जणांना ऑनलाईनच सहभागी होता येतं आहे. पण असे अनेक कार्यक्रम होत असतात. सो आज या निमित्ताने सगळ्या जमलेल्या लोकांना आज आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. म्युच्युअल फंड काय असतात बरं, कशी असते गुंतवणूक, अशा प्रकारच्या बेसिक कार्यक्रमांची अपेक्षा आपण या कार्यक्रमामध्ये करणार नाही आहोत. कारण का तर तुमच्याकडे बेसिक म्युच्युअल फंडाचं नॉलेज आहे, तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये काही गुंतवणुका करताय म्हणूनच तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनबद्दल माहिती असेल, किंवा ज्यांना निवृत्तीच्या दृष्टिकोनातनं गुंतवणुका करायच्या आहेत. सो निवृत्तीचं गुंतवणुकीचं नियोजन कसं असावं बरं, पेन्शन मिळणार नाही आहे मला, मग दर महिन्याला मला उत्पन्न माझ्या गुंतवणुकांमधनं कसं मिळवता येईल ह्याचा पर्याय म्युच्युअल फंडामधनं शोधणं हा आजच्या आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असणार आहे. सो या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. गोष्ट आहे आमच्या विश्राम कुलकर्णी सरांची. आता हे विश्राम कुलकर्णी नाव आम्ही बदललेलं आहे, पण असे विश्राम कुलकर्णी अनेक आम्हाला भेटत असतात. तो त्याच विश्राम कुलकर्णींचं एक कथानक घेऊन मी तुम्हाला मांडणार आहे. हे विश्राम कुलकर्णी त्या काळात इंटर सायन्स होऊन नोकरीला लागले आणि नोकरी करता करता ग्रॅज्युएशन पूर्ण करायला लागले. जे 1970-80च्या दशकामध्ये अनेक जण अशा प्रकारे करत होते त्याच प्रकारे हे विश्राम कुलकर्णी देखील करायला लागले. पुढे त्यांना जाणवलं की आपल्या पगारामधनं आपण पैसे साठवले आणि सेव्हिंग बँकेत जरी ठेवून दिले तर आपल्याला व्याज मिळतं. हे पाहून त्यांना आनंद झाला. पुढे ते FD करायला लागले.
त्याच्यावरती अधिक व्याज मिळायला लागलं. त्यांनी पोस्टामध्ये देखील गुंतवणुका करायला लागल्या, त्याच्यावर त्यांना अधिक व्याज मिळायला लागलं. त्यापुढे त्यांना जाणवलं की मी जर PPF मध्ये वगैरे पैसे ठेवत असेल तर माझं पुढे जाऊन टॅक्स सेव्हिंग देखील होत आहे आणि माझ्या गुंतवणुका होत आहेत. विश्राम कुलकर्णी सरांचं पुढे लग्न झालं, त्यांना मुलगा झाला, मुलाचं शिक्षण उत्तम झालं, मुलगा अमेरिकेमध्ये सेटल झाला, अमेरिकेमध्ये ॲपल कम्प्युटर्समध्ये नोकरीला देखील लागला. या सगळ्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी कुलकर्णी सर हे पार पाडत होते. पण हे करत असताना त्यांना जाणवत गेलं जसं की आता PPF आणि बाकी सगळ्या गोष्टींवरचा जो इंटरेस्ट रेट आहे तो हळूहळू कमी होत चालला आहे. महागाईच्या आपण FD हे जवळजवळ लेवलवरती यायला लागले. अशा परिस्थितीत आता करावं काय? सो त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये देखील गुंतवणुका सुरू केल्या आणि त्यांना पोर्टफोलिओमध्ये होत असलेल्या वाढीच्या चर्चा ह्या आवडायला लागल्या. त्यांचा पोर्टफोलिओ 50 लाखाचा झाला, 1 कोटीचा झाला. आत्ता मध्यंतरी त्यांच्याबरोबर ज्याला रिव्ह्यू मीटिंग होती त्याला त्यांचा पोर्टफोलिओ 3 कोटीचा झालेला आणि विश्राम कुलकर्णी सर चर्चा करत होते की आता पोर्टफोलिओ 5 कोटीचा कसा होईल याबाबत. पण ही चर्चा करताना आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलेलो तर बघतो तर लाईट्स वगैरे जरा कमी लावले आहेत जेणेकरून बिल कमी यावं. घरातलं इतर गोष्टी आणि त्यांचं राहणीमान पाहता देखील वाटत होतं की कुलकर्णी सर खूप काटकसर करून अजूनही जगतायतच. मुलगा वेल सेटल्ड आहे, कुठलीही आर्थिक चिंता नाही आहे, 3 कोटीचा त्यांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, प्लस त्यांच्या ज्या जुन्या स्वरूपातल्या काही गुंतवणुका आहेत FD स्वरूपातल्या त्या देखील आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये ते चर्चा करतायत 5 कोटीचा पोर्टफोलिओ कसा येईल. मला आठवत होतं हाच पोर्टफोलिओ ज्याला 50 लाखाचा 1 कोटी कसा होईल ह्याबाबत पण चर्चा केलेली आणि त्यानंतर त्यांना मग तो 2 कोटीचा कसा होईल असं वाटायला लागलेलं. आता त्याच्या पलीकडचा प्रवास झाल्यावरती आता 5 कोटीचा कसा होईल हे वाटायला लागलेलं. पण या प्रवासामध्ये कुलकर्णी सरांना लागलेली जी बचतीची सवय होती ती सवय काही सुटलीच नाही आणि हा पोर्टफोलिओचा आकडा वाढवत राहणं हा एकमेव त्यांचा छंद निर्माण झाला. असे अनेक कुलकर्णी काका आम्हाला भेटत असतात, मात्र या कुलकर्णी काकांना मला थेट सांगता येत नाही त्या गोष्टी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन सांगत असतो. सो या कुलकर्णी काकांची गोष्ट आज मुख्यतः आपण घेणार आहोत. आपल्यात जरी असे कुलकर्णी काका असतील तर आपल्याला पुढे जाऊन चर्चा करायची आहे आणि समजून घ्यायचं आहे की हे असं का होतंय बरं. आणि आपण येत्या काळात महागाई वाढतेय, सगळ्या गोष्टी वाढत आहेत, हे जरी खरं असलं तरी आपल्याकडे नक्की पुरेसे पडणारे पैसे आहेत की नाही याचं एकदा कॅल्क्युलेशन करून घेतल्याशिवाय आपण पुढे जाणं हे योग्य राहत नाही. सो त्यामुळे आपल्याला जर नीट आपण ह्याचं प्लॅनिंग केलेलं असेल तर किमान आत्तापर्यंतचा काळ म्हणजे फर्स्ट इनिंग ज्या काळामध्ये आपण पैसे कमवण्यासाठी काम करत होतो, आता सेकंड इनिंग आपल्या आयुष्याची सुरू होतीये. म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला खेळत असताना हे जिंकायसाठी खेळायचं आहे आणि हे जिंकायसाठी खेळत असताना पैसे वाचवण्यासाठीचं आयुष्य नाही आहे, पैसे खर्च करण्यासाठीचं आयुष्य आहे. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन या योजना नक्की काय आहेत आणि या सरसकट कशावरही घ्याव्या का घेऊ नये, काय नक्की करावं, कोणी कधी घ्याव्या कधी घेऊ नये याबाबत सविस्तर चर्चा करणं हे अतिशय गरजेचं आहे. सो आजचा कार्यक्रम मूलतः त्यासाठी आहे. सो मार्शमेलो टेस्ट ही अतिशय प्रसिद्ध अशी टेस्ट अमेरिकेमध्ये घडली होती आणि या टेस्टचा उद्देश असा होता की 4-5 वर्षाच्या मुलांना गोड टॉफी खायला दिली ज्याला म्हटलं जातं मार्शमेलो. हे मार्शमेलो हे त्या एक्सपेरिमेंटर्सनी सांगितलं की तुमच्यासमोर एक मार्शमेलो ठेवला आहे, जो तुम्ही लगेच खायचा असेल तर खाऊ शकता किंवा त्याला जर नाही खाल्लं तर तुम्हाला आम्ही ज्याला परत येऊ या रूममध्ये त्यावेळेला अजून एक मार्शमेलो देऊ. काही मुलांनी विचार केला आता लगेच मार्शमेलो गटकावला तरी चांगलं आहे, पण काही मुलांनी मात्र प्रतीक्षा केली आणि ज्या मुलांनी प्रतीक्षा केली त्यांची एक यादी तयार केली गेली आणि ज्या मुलांनी प्रतीक्षा केली नाही यांची यादी तयार केली आणि जे रिझल्ट आले ते पुढे
40 वर्ष त्यांच्या आयुष्याचं ट्रॅकिंग केल्यावरती जाणवलं की ज्यांनी ही प्रतीक्षा केली नव्हती तो मार्शमेलो गटकवला, त्यांचं बिहेवियर बऱ्यापैकी इम्पल्सिव्ह राहिलं, त्यांचं गुंतवणुकीचे निर्णय चुकत गेले, त्यांचं मॅरिटल लाईफ विचित्र होतं, खूप डिवोर्सेसचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त होतं या डेटामध्ये, करिअरमध्ये प्रॉब्लेम होते, कर्जबाजारीपणा होता. वेअर ॲज ज्यांनी ह्या मार्शमेलो थांबून वाट बघितली आणि दुसरा मार्शमेलो मिळवला होता त्यांना मात्र मॅरिटल लाईफ उत्तम होतं, करिअर उत्तम होतं, गुंतवणुका चांगल्या होत्या, छान समृद्ध संपन्न आयुष्य जगणारे लोक हे या दुसऱ्या यादीत, प्रतीक्षा करणाऱ्या यादीत दिसले. आता SWP मास्टर क्लास सारख्या कार्यक्रमाला आलेली मंडळी ही बऱ्यापैकी ह्या दुसऱ्या कॅटेगरीमधली ऑलरेडी आहोत आपण. आपल्याला कल्पना आहे की गुंतवणुका करण्यासाठी सगळ्या गोष्टी लगेच खर्च करून टाकू नये, बचत करायला हवी. सो तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाहीये. मग तरी देखील मी तुम्हाला का सांगतोय बरं, तर लक्षात घ्या ही अशाच प्रकारची मार्शमेलो टेस्ट गुंतवणूक विश्वात देखील चालू असते. आणि इकडे एक्सपेरिमेंटर असतो ते म्हणजे मार्केट रॅली. जी इक्विटी मार्केटमधली रॅली कधी 2 वर्षात येते, कधी 4-5 वर्षात येते, तर कधी 5-5, 7-7 वर्ष देखील थांबावं लागतं. पण जेव्हा केव्हा ही रॅली येते त्याला आपल्याला जाणवतं की आपला पोर्टफोलिओ एकदम 50-70% वाढतो. ऑलमोस्ट दुपटीच्या जवळ जाणारी वाढ ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही मार्केट रॅली घेऊन येत असते. त्यामुळे या मार्केट रॅलीच्या प्रतीक्षेत अनेक जण आपला पोर्टफोलिओचा आकडा नुसता पाहत राहतात आणि तो आकडा एकदा पाहिला की नंतर ती रॅली ओसरली की त्यांना जाणवतं की अरे काढून घ्यायला पाहिजे होते म्हणून मी काय काढले नाहीत. आता असं करत काही वर्ष जातात, ते पुन्हा प्रतीक्षा करत राहतात की हा एक्सपेरिमेंटल परत येईल. आणि एक्सपेरिमेंटल जेव्हा केव्हा परत येतो, कधी 2 वर्षांनी, कधी 5 वर्षांनी, मोठी भरमसाठ वाढ त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये परत होत जाते. आणि होतं माणसाचं काय, तर या उदाहरणात दाखवलेल्या काकांसारखं की जेणेकरून फक्त पैसे पाहत राहणं एकमेव काम होऊन जातं. की जे माझ्या पोर्टफोलिओचे जे आकडे आहेत हे मी मोठे मोठे होत असताना फक्त पाहत जातो, मी त्याचा आनंद घेत नाही. सो हे जर होत द्यायचं नसेल तर मात्र आपल्याला या नियोजनातनं अशा प्रकारे सोल्युशन काढायचं आहे की ज्या वेळेला अशा एक्सपेरिमेंटर येऊन जातोय, मार्केट रॅली मोठ्या प्रमाणात येते, त्याच्यात आता माझ्याकडे 5-6 मार्शमेलो जमलेले आहेत, त्याच्यातला 2 मार्शमेलो तरी मी काढून ठेवणार आहे. आणि या 6 पैकी 4 मार्शमेलो आहेत ना, या एक्सपेरिमेंटरला येईपर्यंत वाढ बघण्यासाठी आहेत. तो जेव्हा केव्हा येईल या 4 वरती जी काय वाढ व्हायची ती होऊ दे, पण ह्या 1-2 मार्शमेलोंना मी तो परत येईपर्यंतच्या काळामध्ये मी खाणार आहे, मी ते मार्शमेलो देखील एन्जॉय करणार आहे. या प्रकारे जर आपण गुंतवणुकांचं आपल्या नियोजन केलं तर हेच आपल्या SWP मास्टर क्लासमधनं समजून घ्यायचं. फक्त हे करायचं कसं असतं, का असतं, हे गुंतवणुकांचं क्षेत्र काय, या सगळ्यासाठी आपल्याला काही गोष्टी अनलर्न करणं हे देखील फार महत्त्वाचं असतं. हे अनलर्न केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी नवीन समजून घेता येणं हे कठीण होत असतं. म्हणून या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला आता समोर चित्रामध्ये दिलं असेल की एक शिकार करणारा माणूस आहे आणि एक पशुपालन करणारा. मित्रांनो, मानवी इतिहास हा 2 लाख वर्षांचा आहे. या 2 लाख वर्ष आपल्याला या भूतलावरती झालेली आहेत. या 2 लाख वर्षामध्ये 1,90,000 वर्ष हा माणूस जंगलात राहिला आहे. आणि जंगलात 1,90,000 वर्ष माणूस शिकार कर, कंदमुळं शोध अशा प्रकारचे उद्योग करत होता. गेल्या 10,000 वर्षामध्ये माणूस शिकारीकडनं पशुपालनाकडे वळला, शेतीकडे वळला आणि सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली, राज्य निर्माण झाली, त्या राज्यांमध्ये काही युद्ध झाली असतील, पैशाचा शोध लागलाय, व्यापार उदीम वाढला. पण हे सगळं जे घडलंय ते 10,000 वर्षात घडलंय. 1,90,000 वर्ष जर आपण जंगलात राहिलो असू तर लक्षात घ्या आपल्या मेंदूतला सगळ्यात मोठा भाग जेनेटिकली जो प्रोग्राम झालेला आहे तो जंगलात झालेला आहे. 1,90,000 वर्ष आपण या जंगलात असताना लक्षात घ्या मित्रांनो, लॉंग टर्म ही गोष्टच नव्हती. जंगलामध्ये एकतर आपण शिकार होऊ नाही तर शिकार करू. त्यामुळे आपण आपला मेंदू एक पॅटर्न शोधत असतो आणि या पॅटर्न शोधणाऱ्या मेंदूला ज्याला तो पॅटर्न कळतो त्यावेळेला वाटतं की मी आता सेफ आहे. मात्र गुंतवणूक क्षेत्रामध्ये
कुठला पॅटर्न लावून माझ्या गुंतवणुकांवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमवता येईल, हे गणितच मुळात फसवं असतं. कारण का तर या गणितामध्ये पॅटर्न्स सगळे दरवेळेला बदलत असतात. सो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याचा उकल करणं गरजेचं आहे, की पैसा कमवणं आणि पैसा निर्माण करणं. काय होतं, ज्या वेळेला आपण नोकरी किंवा व्यवसायात असतो त्यावेळेला आपण जर काम केलं तर आपल्याला पैसे मिळतील, काम नाही केलं तर पैसे नाही मिळणार. हे पैसे कमवण्याचं जग झालं. मात्र ज्यावेळेला आपल्या सेकंड इनिंगची सुरुवात आपण करतो त्यावेळेला मात्र आता मी पैसे कमवण्यासाठी काम करत नाही, तर मी कमवलेले जे पैसे आहेत त्यांचं कन्व्हर्जन गुंतवणुकांमध्ये होतं, ॲसेट्समध्ये होतं आणि ते ॲसेट्स मला पैसे मिळवून देतात. जी जी गोष्ट मला पैसे मिळवून देते ती ॲसेट्स आहे. सो ॲसेट ओनर करणं, या ॲसेट म्हणजे काय तर लक्ष्मी देवता. लक्ष्मी देवतेची मूर्ती जर तुम्ही आठवली तर तुम्हाला लक्षात येईल की ती पैसे देणारी देवता आहे. लक्ष्मी देवता म्हणजे पैसे नाही, तर पैसे देणारी देवता म्हणजे लक्ष्मी. म्हणजे काय, तर सोप्या आपल्या आजच्या टर्म्समध्ये विचार केला तर ॲसेट. सो या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या तर होतं काय, तर मला पैसे कमवण्यासाठी मला काम करावं लागत नाही, त्या ॲसेट्स काम करत असतात आणि पैसे मला कमवून आणून देत असतात. सो हे जे आहे हे बऱ्यापैकी पशुपालनासारखं काम आहे, की माणसाला जसा शोध लागला की हे शिकार करणं हे एकमेव गोष्ट नाही आहे, तर हेच जे पशु आहेत त्यांना जर आपण पाळलं तर तेच प्रजनन करतात आणि त्या पशूंमधनं पशूंची निर्मिती होत जाते. सो तशाच प्रकारे गुंतवणुकांचा हा प्रवास हा त्याच माइंड सेटमधनं पुढे पुढे होत होत व्यापार उद्योग, शेती, सगळ्या गोष्टींचा वाढ होत आजच्या जगामधल्या कंपन्यांचं भाग भांडवल आणि या भागभांडवलांमध्ये गुंतवणूक करणारी आजच्या काळातली प्रोफेशनल व्यवस्था म्हणजे म्युच्युअल फंड. तर या म्युच्युअल फंड ही आपली आजच्या काळातली, जर आपण या दृष्टिकोनातनं बघत असू की शेती आणि तत्सम गोष्टींमधनं, तर मला वाटतं की आजच्या काळातली ही जमीनदारी व्यवस्था आहे. ही जमीनदारी व्यवस्थेमध्ये स्वतः शेतकऱ्यासारखं काम करणं अपेक्षित होतं का? नाही. जमीनदाराला काम न करता कुळांकडनं काम करून घेणं हे त्याचं कौशल्य होतं. तसंच आजच्या काळामध्ये माझ्या गुंतवणुकांमधनं जितकं मला पॅसिव्हली आणि प्रोफेशनल मॅनेजमेंटमधनं गुंतवणुका करून मिळतात, त्या गुंतवणुका माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह होतात. त्या गुंतवणुका माझ्यासाठी पैसे निर्माण करण्याची व्यवस्था ठरते. सो त्यामुळे ही SWP ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर हे गणित पैसे कमवण्याचं नाही आहे, हे पैसे निर्माण करण्याचं जग आहे. हे जर आपण नीट समजून घेतलं, त्यासाठीचा आपला मुख्य माइंडसेट जर आपण बदलला तर या गोष्टी आपल्याला नीट समजणं आणि समजून घेणं हे सोपं पडणार आहे. सो अनेकांना हा प्रश्न अतिशय बेसिक वाटेल, पण अनेक तरुण मुलं पण आलेली आहेत किंवा अनेकांना वाटत असतं की माझं हे करून झालं, माझं ते करून झालं, आता मला SWP नवीन आहे ते पण करूया. सो SIP झाली, आता SWP पण करू. तर लक्षात घ्या, SIP आणि SWP मध्ये मुख्यतः फरक काय आहे हे आपण समजून घेऊया. SIP आणि SWP ह्या बरोबर एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत, की जर माझ्या बँक अकाउंटमधनं दर महिन्याला गुंतवणूक करायची असेल, त्या सिस्टमॅटिक गुंतवणुकीच्या पद्धतीला SIP म्हटलं जातं आणि सिस्टमॅटिकली गुंतवणुकांमधनं पैसे काढून घेण्याची व्यवस्था राखायची असेल तर त्याला SWP म्हटलं जातं. आता SWP ही गोष्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरता येते. कोणी कधी कशी वापरावी हे जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या गोष्टींच्या आतमध्ये शिरावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल की ही गुंतवणूक काढून घेण्याची व्यवस्था आहे, ही गुंतवणूक करण्याची व्यवस्था नाही. आणि त्यामुळे ह्यात प्रत्येकाने SWP घेतलीच पाहिजे अशी काही गरज नसते. SWPची नक्की आपल्याला गरज आहे का, आपण ह्यामध्ये नीट नक्की फिट बसतो का, हे पाहणं अतिशय गरजेचं. सो त्यामधली सगळ्यात महत्त्वाचं गणित काय आहे, तर आपण शाळेमध्ये असताना ही गणितं सोडवायचो की टाकी भरण्याचा वेग आणि टाकी रिकामी होण्याचा वेग. जर टाकी भरण्याचा वेग हा टाकी रिकामी होण्याच्या वेगापेक्षा जास्त असेल तर काय होतं मित्रांनो,
टाकीमध्ये पाणी वाढत वाढत राहतं, टाकी पूर्ण रिकामी कधी होत नाही. सो त्यामुळे SWP मागे अतिशय महत्वाचं गृहीतक हे ठरवायचंय की मला पाणी किती काढून घ्यायचंय, तर माझ्या टाकीत भरण्याच्या वेगापेक्षा कमी मला जर मी त्यातनं काढून घेण्याचा वेग ठरवत असेल तर आणि तरच माझी गुंतवणूक देखील वाढती राहील. अन्यथा जे पूर्वीचे पेन्शनर वागायचे की जसं माझं जे मी गुंतवणुका केलेल्या आहेत, FD केले आहे आणि त्या FDचं जे काही व्याज आहे ते मी वाढून घेतो. मात्र महागाईच्या काळामध्ये होत असतं असं की महागाई एका बाजूनी वाढते आणि दर महिन्याला पुरेसे पडणारे पैसे त्यातनं मिळत नाहीत. मग ती इन्क्रिमेंटल लेवलवरती जाण्यासाठी मला त्या पोर्टफोलिओमध्ये देखील वाढ होत राहणं हे अतिशय अतिशय गरजेचं आहे. आणि हेच जर मला करायचं असेल तर मला काय करावं लागतं, तर मला काढून घेण्याची रक्कम ही वाढीपेक्षा कमी ठेवावी लागते. आता हे करत असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की SWP ही योजना गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या कुठल्याही योजनेवरती सुरू करता येते. मात्र म्हणून सरसकटपणे कुठल्याही गुंतवणूक योजनेवरती SWP घ्यावी का, हे गणित योग्य ठरेल का, तर उत्तर आहे नाही. आपल्याला ठरवावं लागतं की कुठल्या गुंतवणुकांमधनं मी SWP घेणार नाही आणि कुठल्यामधनं मी घेईन. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल हा या तुम्हाला दिलेल्या उदाहरणातनं नीट समजून घेता येईल. मानून चाला एखादं जर केमिकल कंपनी असेल तर त्या केमिकल कंपनीमध्ये 2 टँक असतात की एखाद्या टँकमध्ये जी केमिकल रिॲक्शन होते ते हॉट बॉइलिंग केमिकल आहे ते डायरेक्ट डिस्पॅचला थेट त्यामधनंच जातं का, नाही ना. ते त्यातनं कूलिंग टँकमध्ये काढलं जातं आणि कूलिंग टँकमधनं कूल झालेलं जे केमिकल आहे तेच फक्त डिस्पॅचला जातं. हीच गुंतवणुकीची धोरणामध्ये देखील वापरायची दिशा आपल्याला यातनं स्पष्ट होते. आणि या प्रकारे जर गुंतवणुकांमध्ये आपण SWPचा अप्रोच आणला तर आणि तरच आपला पोर्टफोलिओ इन्क्रिमेंटल लेवलवरती वाढत जातो आणि आपल्या पोर्टफोलिओमधनं लॉसेस टाळून आपल्याला गुंतवणुका करता येतात. म्हणजे काय, तर अनेक जण थेट इक्विटी फंडांवरनं SWP या योजना सुरू करतात. मात्र होतं कसं की गेल्या 1-2 वर्षात जसं मार्केट खालती खालती जात आहे, तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा 10-15% खालती जातो आणि तुम्ही अर्धा आणि 1% जर दर महिन्याला SWP पण घेत असाल तर वर्षभरात 10 ते 12% पोर्टफोलिओ सुद्धा खालती आणि 10 ते 15% मार्केट सुद्धा खालती. आपण असं प्रेडिक्ट करू शकत नाही की मार्केटमधनं 12-15% जर रिटर्न मिळतो तो काय दरवर्षी मिळणार नाही आहे. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला कल्पना आहे की अशा प्रकारे 25-30% वाढ होते मार्केटमध्ये, पण कधी 5-7 वर्षातनं एकदा. सो हे 5-7 वर्षातनं एकदा म्हणजे ही काही सरळ लिनियर ग्रोथ नसते की दर वर्ष उजाडलं आणि FD सारखे मला 10% किंवा 15% हे म्युच्युअल फंडांनी मिळवून दिले. सो असं होत नसतं या गणितामध्ये. म्हणून आपल्याला डेट फंड्स देखील आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून हा डेट फंडांचा पोर्टफोलिओ आपल्याला कूलिंग टँकची गरज सॉल्व्ह करतो. आणि या कूलिंग टँकमधनं जर आपण SWP घेत असू तर आय बाय टाईम, मी या ह्याच्यामधनं वेळ विकत घेऊ शकतो, जेणेकरून पुढची 2 ते 3 वर्ष 5 वर्ष जेवढा केवढा काळ मला माझ्या गुंतवणुकांच्या गरजांना लक्षात घेता इक्विटीला डिस्टर्ब न करून देण्याचा आहे, तो काळ मला घेता येतो आणि मला SWP जी आहे माझी ती एका बाजूनी डेट फंडांमधनं जाते. हळूहळू हे डेट फंडाचं बास्केट संपत जातं, पण मला पुढची 2 ते 3 वर्ष जर इक्विटी बास्केट डिस्टर्ब न करण्याची मुभा मिळाली असेल तर जेव्हा केव्हा मला PE व्हॅल्युएशन्स म्हणजे प्राईस टू अर्निंग व्हॅल्युएशन्स हे 24-25च्या पल्ल्यात दिसतात, त्याच वेळेला मी पुढच्या 1 ते 2 वर्षांची 3 वर्षांची SWPची रक्कम पुन्हा डेट फंडांमध्ये पार्क करू शकतो. हे जर मी गणित केलं तर काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इक्विटी पोर्टफोलिओवरती मॅन्युअल कंट्रोल मला मिळतो. मला माझ्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकांमधनं कधी पैसे काढावे ह्यावरती एक कंट्रोल राहतो आणि माझं
पोर्टफोलिओ ज्यावेळेला मार्केट देखील खालत्या रेषेत जातोय, मार्केटमधनं लॉसेस होत आहेत, अशाच वेळेला मी जर माझ्या गुंतवणुका देखील काढून घेत असेल तर हे माझ्या गुंतवणुकीसाठी खूप चुकीचं धोरण राहतं. हे चुकीचं धोरण माझ्या गुंतवणुकीमध्ये राबवलं जाऊ नये असं जर वाटत असेल तर 2 ते 3 वर्षाचा बफर इतकी रक्कम डेट फंडांमध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता अनेक जण म्हणतात डेट फंड हे तर काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देत नसतात, त्याच्यावरती इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यापेक्षा आम्ही FD करू. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपण गुंतवणुकांच्या प्रवासामध्ये प्रत्येक मी गुंतवलेल्या रुपयाला मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसाठी चेस करायचं आहे हा विचार पहिला सोडून देणं महत्त्वाचं आहे. मला लक्षात घ्यायला हवं की मला कुठल्या रकमेवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चेस करायच्या नाही आहेत, मला सेफ्टी पाहायची आहे. तर माझ्या मनात एक गोष्ट क्लिअर होते की ह्या रकमांवरती मी रिस्क घेण्यासाठी मोकळा झालेलो आहे. हे जर मी रिस्क कशावर घ्यायची ह्याबाबत मी जर मोकळा नसीन तर सगळ्या गोष्टी पायात पाय अडकलेल्या पोझिशन्समध्ये राहतात आणि एक ब्लर चित्र दिसतं. या ब्लर चित्रामधनं जर आपण SWP घेत असू तर हे आपल्या गुंतवणुकीचं जे नियोजन आहे हे अत्यंत चुकीच्या रस्त्यावरती जाईल किंवा त्यातनं नीटचा फायदा आम्हाला होणार नाही, माझं कॅपिटल इरोजन होत राहणार आहे. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला महाभारतामध्ये जसं सगळ्या शिष्यांना घेऊन गुरु द्रोणाचार्य उभे होते आणि विचारत होते की तुम्हाला झाडावरती काय दिसतंय. कोणी म्हणत होतं आम्हाला आंबे दिसतायत, कोणी म्हणत होतं पक्षी दिसतोय, कोणी म्हणत होतं पान दिसतंय, पण फक्त अर्जुन म्हणत होता की मला पक्षाचा डोळा दिसतोय. सो अशा प्रकारचा क्लिअर फोकस आपल्या गुंतवणुकांमध्ये जर असेल तरच आपल्याला या SWPच्या नियोजनाचा फायदा करून घेता येणार आहे. आणि तो नियोजनाचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, दॅट इज डेट पोर्टफोलिओ. आता अजून एक उदाहरण देऊन हे तुम्हाला नीट स्पष्ट करण्यासाठी हे दाखवलंय की जसं विमानतळावरती आपण ज्याला जातो त्याला फक्त विमानं उडत नसतात ना, विमानतळ आपण ज्याला म्हणतो त्याला त्यांना लँड करण्यासाठी, टेक ऑफ करण्यासाठी म्हणून एक धावपट्टी देखील असते. ही धावपट्टी एक्झॅक्टली आपल्याला हे डेट फंड्स प्रोव्हाइड करतात मित्रांनो. सो म्हणून आपल्याकडे जर ही धावपट्टी जर नसेल तर आपली विमानं लँड करणार कुठून ना, टेक ऑफ घेणार कुठून ना. त्यामुळे मी आजकाल अनेकांना प्रश्न विचारत असतो. पूर्वी एक ॲडव्हर्टाईज चालायची, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, तसं मी आजकाल विचारत असतो, क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है. अनेकांनी फक्त म्युच्युअल फंडाच्या योजना म्हणजे फक्त शेअर बाजार संलग्न योजना असाच एक मानसिक ग्रह करून घेऊन गुंतवणुका केलेल्या असतात. मित्रांनो, डेट फंडांमध्ये गुंतवणुका करण्याचे देखील खूप महत्त्वाचे फायदे असतात जे आपल्याला लक्षात येत नाही. पण पोस्ट टॅक्स रिटर्न्स वाईज डेट फंडाच्या गुंतवणुका देखील खूप महत्त्वाच्या असतात. गुंतवणुका आणि टॅक्सेशन या SWPमधनं कसं टॅक्सेशन होतं यावरती देखील आपण सखोल चर्चा करणारे पॉईंट पुढे घेणारच आहोत. आत्ता मात्र आपल्याला या क्षणाला लक्षात हे घ्यायचं आहे की पोर्टफोलिओमध्ये आपल्या डेट कंपोनंट असेल तर हा हळूहळू डेट कंपोनंट रिकामा होत जाईल आणि माझं PE व्हॅल्युएशन केमिकल टँकचं टेम्परेचर बघूनच मी माझ्या केमिकल टँकमधनं डिस्पॅच करून घेईन. किंवा या उदाहरणामध्ये जर बघायचं झालं तर माझ्या विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग करण्यासाठी हा डेट फंड असेल. तो साधारणपणे 10 ते 15% डेट फंडाचा पोर्टफोलिओ जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल आणि त्यातनं जर आपण अर्धा टक्का जर ह्या प्रकारे SWP घेत असू तर वर्षभरामध्ये आपण 6% काढून घेतोय. सो 2 वर्ष देखील जर आपण आपल्या इक्विटी फंडांना हात लावला नाही तरी सुद्धा 12% जे आपले डेट फंड्समध्ये आहेत, जे कुठलाही स्वरूपाचा लॉस न होता आपल्या गुंतवणुकांमधून आपल्याला काढून घेता येतात. आणि 2 वर्ष जे इक्विटी पोर्टफोलिओ आहे, जी केमिकल रिॲक्शनचा पोर्टफोलिओ आहे, जो 10-20% खालती जातोय, 10-20% वर जातोय, अशा स्वरूपाच्या गुंतवणुकांना कंपाऊंडिंग होण्यासाठी आपण त्यामधनं वेळ प्रदान करून देण्याची व्यवस्था घेतली तर ह्या SWPच्या पोर्टफोलिओला आपल्याला अक्षय पात्रासारखं वापरता येईल. जेणेकरून अक्षय पात्र ही संकल्पना जशी आहे की आपल्या ह्याच्यामधनं ज्याला क्षय नाही,
जे वाढतच राहील, पुढे पुढे मिळतच राहील. तसं हे तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी एक तुम्ही सुरू करून दिलेलं अक्षय पात्र ठरू शकतं. पण ह्या अक्षय पात्राला पॅसिव्हच आहे हे, हा जर आपण ग्रह करून घेत असू तर हा ग्रह मात्र आपण बदलून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो हा पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन नाही आहे. इथे आपल्याला दर 5 ते 6 महिन्यांनी रिव्ह्यू करून घेऊन मार्केटमध्ये काय चालू आहे, मार्केटचे PE व्हॅल्युएशन्स काय आहेत, मला काय प्रमाणात गरज आहेत, या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घेत म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ तयार करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अन्यथा होतं अनेक जणांचं असं की आम्ही ठरवतो SWP एक रक्कम घ्यावी आणि नंतर हळूहळू त्यांना जाणवतं की माझ्या पोर्टफोलिओमधनंच मी पैसे काढून घेतोय. आणि हे मुख्यतः का होतं, जर आपण थेट इक्विटी फंडांमधनं ह्या अशा प्रकारच्या गुंतवणुकांमधनं जर थेट काढत असू तर. सो म्हणून त्यावरचा इक्विटी फंडांवरती मॅन्युअल कंट्रोल आणि जो सिस्टमॅटिक विड्रॉवलचा ऑप्शन द्यायचा आहे तो डेट फंडांमध्ये, आणि डेट फंडांचं रिफिलिंगची व्यवस्था, या अशा प्रकारच्या ह्या गुंतवणुकांचं नियोजनातनी जर आपण पुढे गेलो तर फार बरं होतं. आता SWP किती घ्यावी किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणून ज्याला आपण बघत असतो तर त्यावेळेला आपण किती दर महिना उत्पन्न त्यातनं घ्यावं, तर ह्याचं एक बेसिक गणित अनेकांचं कसं होत असतं की ते आपला खर्च मोजतात की माझा खर्च किती आहे, मग इतके लागतात, तितके पैसे लागतात. आणि ज्या वेळेला मला पगार एका बाजूनी सुरू असतो त्यावेळेला अनेक अगम्य खर्च देखील असे होऊन जात असतात ज्याचा मला कॉन्शियसली विचार करता येत नाही. आणि नंतर निवृत्ती पश्चात अगदी तेवढीच रक्कम आपण घेत असू आणि बाकी सगळ्या गुंतवणुका करून ठेवलेल्या असतील तर होतं कसं की मार्केटमध्ये काय होतंय, अनेक लोक रोज सकाळ झाल्या 9:15 वाजले की पहिला आपला पोर्टफोलिओ बघतात किंवा काय घडतंय मार्केटमध्ये, आज सेन्सेक्स किती वर आहे का किती खालती आहे यावरती आपला मूड ठरवतात. मित्रांनो, सेन्सेक्स आणि निफ्टीनी काही माझा मूड ठरवायचा नाही. माझा मूड हा माझ्या आयुष्यावरती आहे. मला सदैव आनंदीच राहायचं आहे. पोर्टफोलिओनी माझा मूड ठरवून देऊ नये. हे करून घ्यायचं असेल तर माझा शेवटचा पगार जितका मला दर महिन्याला पैसे घेण्याची सवय आहे त्याप्रमाणे किमान 60% तरी पैसे मी घेतले पाहिजेत. वरचे जे 40% होते त्याच्यातनं मी पुढे इन्व्हेस्टमेंट्स करत होतो, काही गोष्टी करत होतो, त्या समजा मे बी डिस्क्रिशनरी जरी असल्या तरी 60% रक्कम, जर मला शेवटचा पगार 1,00,000 रुपये येत असेल तर दर महिन्याला मला 60,000 रुपये तरी पॅसिव्ह स्वरूपात येणं हे अतिशय आवश्यक आहे. हे जर होत नसेल तर एका बाजूनी आपल्याला फायनान्शियल एन्झायटी येते, ज्याबद्दल आर्थिक चिंता, ज्याबद्दल आपण फार कॉन्शियसली अवेअर नसतो, पण प्रत्येक गोष्ट हळूहळू महाग वाटायला लागते, आपण खर्च टाळायला लागतो. आणि मित्रांनो, आपण तर खर्च करण्यासाठी सेकंड इनिंग करतोय. फर्स्ट इनिंग होती ज्याला तुम्ही बऱ्याच गोष्टीचे खर्च टाळून बचत करून आज पोर्टफोलिओ तयार केला, सगळ्या आर्थिक उद्दिष्टांना पूर्ण करत असू आपण. तर या पोर्टफोलिओमधनं जर मला आता जगायची वेळ ज्या वेळेला येते तर त्यावेळेला माझ्या हातात दर महिन्याला पुरेसे पैसे येणं हे गरजेचं आहे. जर पैसे उरत असतील तर जसं पूर्वीच्या काळी ज्या वेळेला तुम्ही उत्पन्नाच्या स्थितीत होतात त्यावेळेला जसे पैसे माझ्याकडे उरले की मी 6 महिन्यांनी किंवा दीड वर्षातनं एकदा थोडेसे जे जमलेले पैसे आहेत ते लमसम स्वरूपात इन्व्हेस्ट करत होतो परत. पण माझा आकडा जो माझ्या सेव्हिंग अकाउंटवरती बऱ्यापैकी सायझेबल दिसतो, हा जो इमोशनल कम्फर्ट आहे ना मित्रांनो, हा इमोशनल कम्फर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. नाही तर अन्यथा काय होतंय, एक डेड रिच बॉडी नावाची संकल्पना खूप मोठी होत चालली आहे की लोक फक्त तो पोर्टफोलिओचा आकडा, म्हणजे जणू काही माझं आयुष्य हे फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी होतं, त्या पैशाचा आकडा मी मोठा केला आणि मी गेलो. मग पुढची पिढी येते ती पण तशीच जगते, तो मोठा आकडा फक्त करत राहणं हे एकमेव उद्दिष्ट असेल आपलं तर लक्षात घ्या मित्रांनो, पैसा या गोष्टीचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की तो खर्च होऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे पैशाचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे तर तो देखील तेच आहे की कधी खर्च होऊ शकतो. त्यामुळे आपण हा पैसा खर्च न होऊ देता साठवत राहतो. पण आपण नाही तर आपल्या पुढची पिढी, कधी ना कधी अशी एखादी पिढी येणार आहे की तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही अशा वेगाने या पोर्टफोलिओला धुवा
होताना आपल्याला बघावं लागेल किंवा आपल्या पश्चात हे घडू शकणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा आपण एक त्यातला सायझेबल पोर्शन आपल्याला मार्क करून एक सुंदर आयुष्य जगणं आणि त्यासाठी कॅश फ्लो आपल्या दर महिन्याला, कारण का तर नोकरी करत असताना आपल्याला दर महिन्याच्या उत्पन्नाची एक इमोशनल कम्फर्ट 30 वर्ष 35 वर्ष लागलेली सवय आहे. ही सवय आपली काही पुढच्या रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये, सेकंड इनिंगच्या आयुष्यामध्ये पूर्णच मी बदलून टाकीन, हा खूपच ड्रास्टिक चेंज होतो. त्यामुळे हा ड्रास्टिक चेंज न घेता जर मी माझ्या पोर्टफोलिओमधनं या SWP प्रमाणात दर महिन्याला पैसे घेत असेल तर हे एक आधुनिक पद्धतीने जगणं आहे. अनेक जण विचार करतात की मी फ्लॅट घेईन आणि फ्लॅट रेंटवर देईन, पण लक्षात घ्या हे पॅसिव्ह आहे का? त्या रेंटवरती दिलेल्या फ्लॅटमध्ये जे भाडेकरू येणार आहेत ते भाडेकरू अजून त्यांची वेगवेगळी दिव्य दाखवणार आहेत. ते सोसायटी मीटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स होणार आहेत किंवा एक भाडेकरू गेला दुसरा भाडेकरू शोधा, हे मला रिटायरमेंट नंतर काम करत राहायचंय का? हा देखील एक कॉन्शियसली प्रश्न स्वतःला विचारा. किंवा एखादा अशा प्रकारचा फ्लॅट घेऊन ठेवलाय जो मी रेंटवरती देतोय, हे ठीक आहे, पण अशा प्रकारे 5-7 प्रॉपर्ट्या आहेत आणि त्या 5-7 प्रॉपर्ट्यांची भाडी मी गोळा करतो, हे माझं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. तर परत एकदा आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग तपासून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा होतं असं की हे प्रॉपर्ट्या माझ्यासाठी आहेत का मी या प्रॉपर्ट्यांची देखभाल आणि भाडी गोळा करण्यासाठी म्हणून आयुष्य जगतोय. सो आयुष्य जगण्याचा, हे मानवी आयुष्य मिळण्याचा मूळ उद्देश जो आहे तो उद्देशच जर आपला हरवून जात असेल यामध्ये, तर हे गणित बिघडत जात आहे. सो त्यामुळे यावरती नीट विचार करून कॉन्शियस डिसिजन्स घेणं गरजेचं आहे. आणि हे कॉन्शियस डिसिजन घेण्याच्या आजच्या काळामधली आधुनिक आणि सुव्यवस्थापित पद्धत ही म्युच्युअल फंडाच्या SWP आहेत. आता आपण समजून घेणार आहोत या म्युच्युअल फंडाचा वापर कुठे कुठे केला जातो. आम्ही आमच्या क्लायंट्सना वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी ह्याचा वापर करून दिलेला होता. सो त्यातल्या काही महत्वाची आपण घेणार आहोत उदाहरणं. आता तुम्हाला वाटेल की लोन, कर्ज बिर्ज, आम्ही कर्ज ठेवतच नाही. सो मध्यमवर्गीय माणसांना कर्ज म्हणजे डोक्यावरती काहीतरी मोठा बोजा आहे आणि तो कसा मी पटपट फेडून टाकीन असं वाटत असतं. पण मित्रांनो, जरा नीट लक्ष देऊन समजून घ्या, कर्ज या गोष्टीबाबत ना आपल्यावरती हिंदी चित्रपटसृष्टीने खूप चुकीचे संस्कार केले. त्यामुळे आपण कर्जाला अतिशय वाईट समजत गेलो. लक्षात घ्या मित्रांनो, जर कर्ज घेणं हे चुकीचं किंवा वाईट असतं तर आज देशातले सगळ्यात श्रीमंत जी मंडळी आहेत, जी आपण नावं समोर घेतली, अदानी, अंबानी, अजून वेगवेगळे महत्वाचे उद्योजक, आणि जास्तीत जास्त कर्ज घेतलेली मंडळी कोण आहेत हे जर बघितलं तर आपल्याला ही यादी सेम दिसते. आणि आपला तर समज आहे की कर्ज कोण घेतं, तर मी कर्ज का नाही घेणार, माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत, मला काही कर्ज घ्यायची आवश्यकता नाही, कर्ज मी लगेच फेडून टाकेन. हे गृहीतक आपण पुन्हा तपासून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, कर्ज मिळण्याच्या क्षमता ह्या तुमच्या आर्थिक स्वरूपात असतात. म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमच्याकडे असलेलं एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ हे जर साईजेबल असतील तर तुम्हाला कमी व्याजदरांनी मिळू शकणारं कर्ज असतं. आणि माझ्या गुंतवणुका मला जास्त व्याजदरांनी वाढवता येत आहेत, मला कमी व्याजदरांनी माझ्या इतर उद्दिष्टांसाठी लोन मिळते. उदाहरणार्थ कार लोन असेल, होम लोन असेल, जे सिंगल डिजिटमध्ये मिळतं, आणि माझ्या इन्व्हेस्टमेंट मला जर डबल डिजिटमध्ये मिळत असतील तर मी हे पटपट कर्ज फेडून टाकणं, ही गोष्ट मी माझी वेल्थ क्रिएशनची, संपत्ती निर्मितीची जी शिडी आहे त्या शिडीलाच ढकलून देण्यासारखं आहे. सो हे होऊ द्यायचं नसेल, आणि माझ्याकडे जर पैसे बऱ्यापैकी पोर्टफोलिओमध्ये आहेत तरी देखील मी जर SWP घेत असेल आणि मला जो EMI नको आहे अशा प्रकारे जर मी नियोजन केलं तरी देखील मला दर महिन्याला लोन का नको होतं, तर मला दर महिन्याला येणारा EMI नको आहे. सो तो EMI मॅनेज करण्याची जबाबदारी आपण SWPला देऊ शकतो का, तर काही जणांच्या बाबतीत तो देऊ शकतो. आणि ते कसं दिलं जातं ह्याचं आपण एका उदाहरणातनं पाहणार आहोत. हे एक तुम्हाला समोर उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये कारण 15 लाखाची जी गाडी आहे आणि 7 वर्षासाठी कर्ज घेऊन जर ती घेतली गेली तर मंथली EMI साधारण 24,000चा बसतोय आणि त्याच्यावरती 9% व्याज जाणार आहे. सो टोटल इंटरेस्ट पोटी 5,27,000 जाणार आहे.
एक मोठा आपला थॉट ब्लॉक काय असतो, 5,27,000 मी व्याज देणार कशाला, माझ्याकडे आहेत ना 15 लाख, मी पोर्टफोलिओ रिडीम करतो आणि त्यामधनं डायरेक्ट 15 लाख देऊन टाकतो. मित्रांनो, इथेच आपली फसगत होते. जर आपला पोर्टफोलिओ डबल डिजिटमध्ये वाढवू शकणार आहे, इतकं तर आपल्या पास्ट इन्व्हेस्टमेंट्स आणि आतापर्यंतच्या गुंतवणुकांना बघून आपल्याला पाहिलं असेल की जर तुम्ही म्युच्युअल फंडातले जुने गुंतवणूकदार असाल आणि अगदी तुम्ही इंडेक्स फंडांमध्ये जरी गुंतवणुका केल्या असल्या तरी तुम्हाला 11, 12, 13% इन्व्हेस्टमेंट्सवरती रिटर्न हे दीर्घ मुदतीच्या काळात मिळतात. इतक्या गोष्टी तर आपल्याला ऑलरेडी कळायला लागलेल्या आहेत. सो अशा स्वरूपात असताना देखील आपण जर तो पोर्टफोलिओ माझा जो 14-15% रिटर्न पण देतोय तो 9% वाचवण्यासाठी म्हणून जर मी विकून टाकत असेल तर हे गणित काही योग्य नाही. त्याऐवजी समजा मला ह्या 15 लाखाच्याच पोर्टफोलिओमधनं अगदी SWP जरी घ्यावी लागली तर मी इकडे काय करतो, या 15 लाखामधनं SWP इतकी रक्कम दर महिन्याला जरी काढून घेत असलो तरी बघा हा जे टेन्युअर आहे हे पूर्ण संपेपर्यंत माझ्या पोर्टफोलिओमध्ये देखील काही शिल्लक राहते रक्कम. सो ही जी शिल्लक राहणारी रक्कम आहे ती आणि माझ्या 7 वर्ष वापरलेल्या गाडीची 15 लाखाची व्हॅल्यू, ह्या दोन्ही गोष्टी जर जोडल्या मी तर माझा पुढची गाडी घेण्यासाठीचं भांडवल देखील त्यातनं तयार होतं किंवा ते देखील डाऊन पेमेंट करण्यासाठी वापरता मला अधिक प्रीमियम गाडीवरती जाता येणं देखील शक्य आहे. सो अशा प्रकारे वेल्थ क्रिएशनची शिडी जर आपण सोडायची नसेल आणि आपण इन्व्हेस्टमेंट्स करत गेलो तर काय होईल, एका बाजूनी हे कार लोनचं जे मी उदाहरण घेतलं त्यामध्ये 15 लाखाची व्हॅल्यू काय 15 लाखच राहते का, नाही, त्यामधनं इरोजन होणार आहे. आपण 15 लाखाच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात SWP घेतोय, पण त्याचं जर नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि पुढची 7 वर्षाचं 15% रिटर्न मिळत असेल त्यावरती, असं या गणितात दाखवलंय. त्यामुळे हे करता येणं शक्य आहे का, तर जर अशा प्रकारे रिटर्न मिळत असेल आपल्या पोर्टफोलिओवरती सुनियोजित पद्धतीने आपण गेलो तर हे नक्की शक्य आहे. पण त्यासाठी म्हणून मला नको तो EMI ची कटकट कशाला घ्यायची गरज आहे. 5 तारखेला माझा EMI जाणार आहे, 1 तारखेला SWP येईल, 5 तारखेला जाईल. मला काही वेगळे माझ्याकडनं पैसे द्यायचे नको होते, ती गोष्ट मला सॉल्व्ह करता येते. सिमिलरली अजून एक होतं असं की अनेकांचं होम लोन ज्याला फिटत येतं आणि त्याच वेळेला काहीतरी हेरिडिटरी वारसा हक्काने काहीतरी पैसे पण येत असतात. सो असे पैसे आले की माणसाकडे गुंतवणूक करणं सेकंडरी, पहिलं ते लोन आहे ना होम लोन ते क्लिअर करून टाकू असं वगैरे वाटत असतं. तर त्याला पण एक सोल्युशन यामधनं दिलंय की तुम्हाला वाटतं की मी लोन कंप्लीट करून टाकेन, मी लोन फेडून टाकेन, पण मित्रांनो इंटरेस्ट रेट जो आहे आणि लोनचा जो इंटरेस्ट कंपोनंट आहे हा इंटरेस्ट कंपोनंट आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात जास्त प्रमाणात गेलेला असतो. ज्या वेळेला लोन पिरियड संपत आलेला असतो त्याला इंटरेस्ट कंपोनंट कमी आणि प्रिन्सिपलच जास्त राहिलेलं असतं. तो अशा वेळेला फक्त आपण एक सायकोलॉजिकली इमोशनली फक्त कर्जमुक्त झाल्याचं फिलिंग घेत असतो, मात्र आपण वेल्थ क्रिएशनची शिडी जी आहे ती आपल्याच हाताने सोडून देतो. त्याऐवजी जर मला हे पैसे कर्जमुक्त होण्याऐवजी जर मी गुंतवणुका केल्या आणि त्यातनं जर मी SWP घेऊन जर माझा EMI मॅनेज केला तर काय होईल, माझं कर्ज देखील हळूहळू फिटत जाईल आणि कर्ज फिटल्यानंतर देखील माझ्याकडे इकडे दाखवल्याप्रमाणे पूर्ण शेवटी माझ्याकडे काही प्रमाणात रक्कम शिल्लक राहते. दॅट इज व्हॉट इज वेल्थ. ही वेल्थ माझ्याकडे तयारच होणार नव्हती जर मी ही डायरेक्टली माझ्या आलेल्या पैशाला मी कर्जफेडीसाठी वापरलं असतं. त्याच्यातनं मी जर गुंतवणुका करून हे SWP घेणार नसीन तर ही शिडी माझ्या हातातनं निसटून जात असते आणि ही अनेकांच्या बाबतीमध्ये निसटून जाते. का तर आपण कर्जाबाबत आपल्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत. मित्रांनो, मी समजू शकतो अंबानी, अदानी, मोठे मोठे जे उद्योजक आहेत हे 1 लाख कोटी 2 लाख कोटीची कर्ज घेत असतात, मात्र आपण सामान्य लोक होम लोन, कार लोन अशा 10-20 लाख 50 लाख 1-2 कोटीच्या कर्जांना घेऊन आपण काही कर्जबाजारी होत नसतो. आपण कर्जबाजारी कधी होतो, ज्या वेळेला माझ्याकडे टोटल ॲसेट्स
या समजा 2 कोटीच्या आहेत आणि माझ्याकडे कर्ज जर 5 कोटीचं असेल तर मी कर्जबाजारी आहे. पण माझ्याकडे टोटल ॲसेट्स 5 कोटीचे आहेत आणि माझ्याकडे 1 कोटीचं कर्ज आहे, तर मित्रांनो मी कर्जबाजारी ठरतो का? सो हा प्रश्न नीट समजून घेऊन लक्षात घ्या आणि कर्जबाजारीपणा याबद्दल आपल्या मनातले मध्यमवर्गीय समज सोडल्याशिवाय आपला प्रवास आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे पैशाबाबत टाइम व्हॅल्यू हा अतिशय महत्वाची संकल्पना आहे. ही जर आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येतं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये कशा प्रमाणात भरघोस वाढ होण्यासाठी कर्ज नियोजनाला मी अत्यंत सफाईदारपणे SWP साठी वापरत असीन तर एका बाजूनी माझ्याकडे वेल्थ क्रिएशनचा जो माझा प्रवास आहे, संपत्ती निर्मितीचा जो प्रवास आहे तो होत असतो. जे कोणी मोठे गुंतवणूकदार किंवा संपन्न आयुष्य जगणारी मंडळी आहेत त्यांनी कर्जाचा अतिशय कुशलतेने वापर केलेला असतो. त्यांनी कर्जाला कमी लेखलेलं नसतं. माझ्याकडे पैसे आहेत तर मी कर्ज घेणार नाही अशा ॲटिट्यूडमध्ये ते जगत नसतात. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. सो जर आपण SWP घेणार नसू तर आणि SWP जर आपण घेणार असू तर अशा दोन्ही प्रकारे गुंतवणुकांकडे आपण पाहणार आहोत विथ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. सो आता तुमच्या समोर 1 कोटी रुपयाचा जर पोर्टफोलिओ जर आपल्याकडे असेल आणि ह्याच्यामधनं दर महिने आपण 50,000 रुपये म्हणजे 0.5% SWP घेणार असो तर ही SWP घेण्याची एक निवृत्त होणाऱ्या माणसांसाठी एक आयडियल पद्धत आहे की 0.5% ऑफ युअर पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन म्हणजे दर महिन्याला 0.5% म्हणजे वर्षभरात आपण 6% काढून घेतोय. लक्षात घ्या जरी गुंतवणुकांमध्ये वर खाली काही झालं तरी दीर्घ मुदतीच्या काळामध्ये 6% कमी रिटर्न्स मिळवत राहणं हे काही शक्य नाही. सो त्यामुळे आपण 6% जर मोठा स्पीड आपल्या रिटायरमेंट फंडांवरती देत असू तर आपल्याला पुढे जाऊन इन्क्रिमेंटल व्हॅल्यूवरच्या SWP घेणं हे कठीण होतं. म्हणून ह्याचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासून करणं पोर्टफोलिओमध्ये हे उपयुक्त आहे. म्हणून या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दाखवलंय की 1 कोटीच्या नियोजनामध्ये 50,000 दर महिन्याला जरी काढून घेतले गेले तर वर्षभरामध्ये आपले 6 लाख काढून घेतले जातात. सो या गणितामध्ये पुढची 4 वर्ष असे 50,000 काढून घेतल्यानंतर जाणवलं असं की पोर्टफोलिओची व्हॅल्युएशन आता 1,44,00,000 वगैरे झालेली आहे. सो 1,44,94,000 1,45,00,000 पोर्टफोलिओ गेल्यानंतर मी त्याचा मॅचअप टू द 0.5% करून 70,000 रुपयाची SWP घेऊ शकतोय. सो दॅट जशी महागाई वाढते आता मी 50,000च्या ऐवजी ती महागाई मॅचअप करण्यासाठी 4 वर्षानंतर 70,000ची SWP सुरू केली आहे. आता ही SWP देखील पुढची 2 वर्ष कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 8व्या वर्षामध्ये हीच SWP पुढे जाऊन अधिक वाढवण्याचा स्कोप माझ्याकडे राहतो आणि हे करत असताना देखील इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते. सो ह्या प्रकारे जर मी नियोजन करत गेलो तर माझ्यासाठी हे एक अक्षय पात्र तयार होतं आणि या अक्षय पात्राला तयार करण्यासाठी मला माझ्या रिटायरमेंट फंडांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनियोजन करणं गरजेचं आहे. माझ्याकडे असलेल्या टोटल कॉर्पसला मला ह्या अशा SWP प्लॅनिंगसाठी वापरायचं नाही आहे. मला माझ्या निवृत्तीचं मेडिकल बास्केट वेगळं आखावं लागेल की निवृत्तीनंतर मेडिक्लेममध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर होतील. काही जणांना मेडिक्लेम आहे नाही आहे किंवा मेडिक्लेम जरी असला आणि दोन्ही गुडघ्यांचं एकत्र ऑपरेशन आलं, एकाचं पास झालं एकाचं नाही झालं, त्यावेळेला चिडचिड करून घ्यायची नाही आहे. आपल्याला काही स्वरूपातल्या गुंतवणुका या डेट स्वरूपात FD स्वरूपातच ठेवायच्या जेणेकरून एखादी मेडिकल इमर्जन्सी आपल्याकडे आली तर ती वापरता येईल. त्यासाठी आपल्या SWP बास्केटवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाहीये. एनी काइंड ऑफ इमर्जन्सी, एखादी कोर्ट केस आली कुटुंबावरती, आपल्या मुलाला काहीतरी मदत करावी लागली, कुटुंबावरती आलेलं काहीतरी अगम्य संकट आहे, या संकटाला तोंड देता येईल अशी रक्कमा देखील आपल्याला FD किंवा डेट स्वरूपामध्ये वेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. तसंच आपला एक लाईफस्टाईल बास्केट असावं की दर 2-3 वर्षानंतर आपण फिरायला जाण्यासाठीचे फंड्स किंवा घराचं नूतनीकरण, गाडी बदलण्यासाठी
जे डाऊन पेमेंट लागत असेल, अशा स्वरूपाचे जे काही डिस्क्रिशनरी खर्च आहेत पण मला खर्च करायची ती सवय असलेले फंड्स आहेत ते वेगळे ठेवणं, माझ्या मुलांचं जर शिक्षण लग्न बाकी असेल त्यासाठी ठेवलेले फंड्स वेगळे असणं, आणि ह्या सगळ्याला मार्कअप करून झालेलं आहे हे माझे आता फक्त आणि फक्त निवृत्तीच्या पेन्शन स्वरूपात मिळण्यासाठीचे फंड आहेत. आणि मी गेल्यानंतर हे अक्षय पात्र माझ्या पुढच्या पिढीला मला सुपूर्त करून द्यायचंय. मला काय करायचंय, मला लॉंग टर्म मध्ये फक्त माझ्या कॅपिटलवरती जगायचं नाहीये, माझं जे काही कॅपिटल आहे ते मला माझ्या पुढच्या पिढीला सुपूर्त करायचंय. त्यावेळेला या SWPचं नियोजन परिणामकारकरित्या आपल्याला करता येत असतं. आणि ते जर आपण केलं नसेल, एकमेकांमध्ये पाय अडकलेत, तर मी मॉर्निंग वॉकला जातो, छान सुंदर पार्कमध्ये देखील सगळेजण असे चिंताक्रांत फिरत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती मला वाचता येतं, असे कॅल्क्युलेट करत असतात, म्हणजे PPF मध्ये इतके आहेत, NPS मध्ये इतके आहेत, आणि म्युच्युअल फंडात इतके आहेत, आपल्याकडे शेअर्समध्ये इतके आहेत, माझे टोटल व्हॅल्युएशन काय असेल, माझा तो फ्लॅट आहे त्याचं व्हॅल्यू काय आहे, तिकडनं माझं भाडं येतं. अरे काय, तुम्ही छान निसर्गाचा आनंद घेऊ शकता, मॉर्निंग वॉकला आलेला आहात, इथे छान सूर्यनारायण आलेले आहेत, किंवा आता रिमझिम पाऊस पडतोय, छान हिरवळ आहे सगळीकडे, ह्या सगळ्याचा आनंद घेत हसमुख चेहऱ्याने आपण जर मॉर्निंग वॉक जरी करत असू तर ते फायद्याचं. पण ते करण्यासाठी आपल्याला एकदा आपल्या आर्थिक नियोजनकाराबरोबर बसून नक्की माझं फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येक गोष्टीसाठी हे फंड्स हे कशात ठेवलेले आहेत हे जर नीट स्वरूपात प्लॅन केलेलं असेल तरच मी फायनान्शियल एन्झायटीमधनं आर्थिक चिंतेमधनं मुक्त होणार आहे मित्रांनो. अन्यथा हे जर मी प्लॅनिंग नीट केलेलं नसेल तर मला सदैव चिंता राहत राहणार की समोर मुलीचं लग्न आलं, मी खर्च करून टाकतोय आता जी काही मागणी येईल त्याप्रमाणे, पण त्याच्यानंतर काय, मला पुरेसे पैसे माझ्या निवृत्त आयुष्यासाठी असतील की नसतील, अशा चिंतेमध्येच मुलीचं लग्न करण्यापेक्षा हे जर पार्कच केलं की मुलीच्या लग्नासाठी हे 35 लाख ठेवलेले, मी या 35 लाखाला मी खर्च करेपर्यंत मला कुठलीही चिंता करायची गरज नाही, आणि माझ्या मनावरती निग्रह ठेवलेला आहे की मी या 35 लाखाच्या वरती काही जाणार नाही, तर मला कुठल्याही स्वरूपाची आर्थिक चिंता येणार नाही. मग हे गणित कोणासाठी 35 लाखाचं असेल तर कोणासाठी 2 कोटीचं असेल तर कोणासाठी अगदी 5-10 लाखाचं असू शकतं, पण जे काय असेल त्याला आखणं आणि त्याला स्टिक राहणं हे अतिशय गरजेचं आहे. तसंच आपल्या मेडिकल बास्केट बाबत, आणि हे मेडिकल बास्केटचे ठेवलेले पैसे FD स्वरूपात आहेत, अजून कशा स्वरूपात आहेत, डेट स्वरूपात, हे तुम्ही ज्या वेळेला ऍडमिट असाल त्याला निर्णय घेणारी तुमची पुढची पिढी कोण आहे, ते जे सूत्रधार कोण आहेत, ते जर परदेशात राहतात तर तुमचे आजूबाजूचे मित्र नातलग अशा प्रकारचे कोण डिसिजन मेकर असणार आहेत, त्यांनी हे पैसे कसे लिक्विडेट करून त्यावेळेला हजर करायचे ह्याची कल्पना देऊन ठेवणं, आणि स्पष्ट कल्पना देऊन ठेवणं की माझ्यावर किती पैसे खर्च करावे. अन्यथा आज एअर ॲम्ब्युलन्स आणि मेडिकल गोष्टींमध्ये तुम्हाला 5 लाखाचं बिल अगदी 1-1.5 कोटीपर्यंत नेता येण्याची देखील सगळ्या सोयी आहेत. जगभरातल्या सगळ्या उत्तमातले उत्तम ट्रीटमेंट्स देता येऊ शकत असतात, पण खरंच मला त्या ट्रीटमेंट द्यायची गरज आहे किंवा नाही, माझं मेडिकल विल तयार झालेलं असेल. सो हे मेडिकल विल तयार होणं हे देखील महत्त्वाचं आहे. अनेकांना वाटत असतं की मृत्यूपत्र म्हणजे बऱ्याच माझ्या नंतर पश्चातल्या गोष्टी, पण मी ज्याला डेथबेडवरती आहे त्या डेथबेडवरती असताना माझ्यावरती किती स्वरूपात खर्च करावा, हे 5 लाख खर्च करावे, 50 लाख खर्च करावे, 1 कोटी खर्च करावे, नक्की किती करावे आणि ते कुठे स्वरूपात असावे, या सगळ्याचं नियोजन करून ठेवणं हा निवृत्तीचा सगळ्यात महत्त्वाचा एक्झरसाइज आहे. आता पुढे आपण ह्यात पाहणार आहोत अनियमित उत्पन्न असलेल्यांसाठी नियमित आयुष्य घडवण्यासाठी म्हणून SWPचा वापर कसा आहे. मित्रांनो, आपले अनेक अनियमित उत्पन्न असलेले मित्रमंडळी असतात, म्हणजे काही रिअल इस्टेट एजंट असतात, काही लेखक आहेत, काही सिने कलाकार आहेत, अशा अनेकांचं आम्ही नियोजन या स्वरूपाने त्यांचं उत्पन्न जरी अनियमित असलं तरी त्यांचं आर्थिक आयुष्य हे नियंत्रित व्हावं अशा स्वरूपात SWPचा वापर करून केलेला आहे. आता हे आम्ही कसं करतो बरं, तर मित्रांनो लक्षात घ्या की ह्या अनियमित उत्पन्न असणाऱ्यांना एक सवय असते
की SIP किंवा गुंतवणुका, अहो हे रेग्युलर इन्कम असलेल्या लोकांची चैन आहे. आम्हाला रेग्युलर इन्कम नाही हो, म्हणून ते इन्व्हेस्टमेंटच करायला जात नाही. सो त्यासाठी म्हणून आम्ही हे सोल्युशन वर्कआउट केलंय. कारण का आमचं ऑब्झर्वेशन असं होतं की ज्या ज्या वेळेला ह्यांना पैसे मिळतात त्यावेळेला ते खूप राजासारखं आयुष्य जगतात आणि नंतर ज्या वेळेला रेग्युलर पेमेंट्स येत नाहीत त्यावेळेला अतिशय बेतासबात परिस्थितीमध्ये जगण्याची वेळ त्यांच्यावर येते. सो अशी ही वेळ येणं, ह्यामुळे हे जे आर्थिक चढ उतार आहेत हे सतत आयुष्यात होऊन एक इम्बॅलन्स स्वरूपातलं आयुष्य जगायला त्यांना लागू शकतं. म्हणून जर त्यांच्याकडे येत असलेल्या फंडांना, जसं आपण दाखवलं होतं त्या विमानतळावरचा धावपट्टी, या डेट स्वरूपामध्ये जर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आपण घेत गेलो तर सेव्हिंग बँकेच्या अकाउंटमध्ये दिसणारा आकडा हा खर्चाला उद्युक्त करत राहतो. त्याऐवजी डेट फंडांचा हा प्लॅटफॉर्म वापरून आलेली पेमेंट्समधला मोठा भाग, समजा 100 रुपयाचं पेमेंट येत असेल तर त्याच्यामधले 90 रुपये तरी मी या डेट फंडामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची, अशी शिस्त त्यांना आखून दिली गेली. आणि त्या शिस्तीमधनं एक दर महिन्याला मला खर्चायला रक्कम येत जाईल. जर मला वर्षभरामध्ये एक 6 लाख रुपये मिळत असतील तर मी साधारणपणे 30 ते 35 हजार रुपये दर महिन्याला खर्च करण्यासाठी घेतले तर 15-15 हजार रुपये त्यात शिल्लक देखील राहू शकतात आणि एक बफर होऊ शकतो. त्यातनंच पुढे माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी STP देऊ शकत असतो. म्हणजे माझ्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकांसाठी मला SIP करता येत नसेल पण STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, या योजनांनी या डेट फंडामधनं इक्विटी फंडांमध्ये हे 15,000 पण ट्रान्सफर होऊ शकत असतात. सो जर मला 6-1 लाख रुपये अंदाज येतोय तर मी 30 ते 35 हजार रुपयाची SWPच्या आर्थिक नियोजनात येईल. जर मी आता वार्षिक 15 लाख रुपये कमवायला लागलोय तर मी स्वतःला इन्क्रीमेंट देऊ शकतो. मी 35 हजाराच्या ऐवजी आता 70 हजार रुपये घ्यायला लागेल. लक्षात घ्या, जसं एखादा एम्प्लॉई छान परफॉर्म करत असेल तर त्याला इन्क्रीमेंट मिळतं. जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांचं आयुष्य अधिक डिफिकल्ट आहे, कारण का त्यांना जर बॉस नसेल तर त्यांना त्यांचा बॉस बनणं हे स्वयंशिस्तीचं आहे. सो आणि स्वयंशिस्त ही अनेकांना खूपच कठीण जात असते. तर ह्या स्वयंशिस्तीसाठी मला जर मी उत्पन्न वाढवत असेल माझं तर मी माझा पगार वाढवला पाहिजे. अशा प्रकारे जर मी SWP मधनं स्वतःला एक पगार देण्याची व्यवस्था लावून घेतली. मी जर समजा एखादा रिअल इस्टेट एजंट आहे आणि मी जर विकला एखादा फ्लॅट किंवा एखादा काही रेंटलवरती प्रॉपर्टी दिली गेली तर मला पैसे मिळतात. कधी महिन्यातनं 3 वेळा असे ट्रान्झॅक्शन होतात तर 3 महिने गेले अजून एक पण ट्रान्झॅक्शन नाही झालं, अशी देखील वेळ येऊ शकते. पण वर्षभरामध्ये साधारण मला इतके पैसे येतात. सो यामुळे मी स्वतःला पगार लावून घ्यायची जर सिस्टीम घेतली तर मी एक सेल्फ प्रोफेशनल म्हणून एक चांगला कारभार पुढे जाऊन करू शकतो आणि मला मिळणाऱ्या इर्रेग्युलर इन्कममुळे माझं आयुष्य इर्रेग्युलर होणार नाही. अशा स्वरूपात वापरण्यासाठी SWP दर महिन्याला मला पगार देणारी एक व्यवस्था या इर्रेग्युलर इन्कम असलेल्या लोकांना आम्ही अनेकांना अशी करून दिलेली आहेत. यात अनेक नटनट्या आहेत, लेखक आहेत, रिअल इस्टेटचे एजंट्स आहेत. अशा स्वरूपातल्या अनियमित उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही व्यवस्था अतिशय फायदेशीर ठरते. पॅसिव्ह इन्कम म्हणून अनेकांना वाटत असतं की मला माझ्या आर्थिक आयुष्यामधनं एक ब्रेक हवा आहे. मला 4-5 वर्ष जर आता मला काय करायचं आहे ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यासाठी अनेक जण सबॅटिकल लिव्ह वगैरे पण घेतात, पण ती 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी मिळू शकते. मला एखादा काहीतरी मला वाटतंय आता मला लॉ करावं, 3 वर्ष कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ब्रेक घ्यायचा आहे, किंवा मला कुठेतरी पर्यटनच करायचं आहे, किंवा मला एक वेगळं करिअर एक्सप्लोर करायचं आहे ज्यामध्ये मला दर महिन्याला उत्पन्न मिळेल असं नाही. मला व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यामध्ये मला पुढची 4-5 वर्ष काही रेग्युलर इन्कम मिळणार नाही आहे. अशा वेळेला माझ्या इन्कममधनं एक पॅसिव्ह सोर्स जर मला सुरू करायचा असेल त्यासाठी म्हणून या SWP नियोजनाला देखील आपल्याला वापरता येऊ शकतं. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला देणग्या देण्यासाठी म्हणजे अनेकांची ही गरज आम्ही पाहिलेली आहे की FD करून ठेवलेलं असतं आणि या काही FD या ठेवलेल्या आहेत की या FDचं जे व्याज येईल ते आम्ही देणगी स्वरूपात कुठल्या ना कुठल्या सामाजिक संस्थांना
देऊ अशा स्वरूपाचं जे आर्थिक नियोजन स्वीकारलंय त्यालाच आपण म्युच्युअल फंडामध्ये SWP स्वरूपात देणग्या देण्यासाठी एक तुमच्या पोर्टफोलिओचं बास्केट क्रिएट करता येतं. आज आधुनिक गुंतवणूक नियोजन पद्धतीमध्ये वी कॅन क्रिएट पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ. मी हे जे सगळं बोलतोय त्याच्यामध्ये सोयी अशा उपलब्ध असतात की मी मार्कअप प्रत्येक गोष्टीसाठी करून दिलेले फंड त्यांचा पोर्टफोलिओ वेगळा वेगळा मला पाहता देखील येतो आणि मला अख्खा पोर्टफोलिओ जरी एकत्र पाहायचा असेल तरी तो मला पाहता येतो. हे दोन्ही माझ्याकडे ऑप्शन्स उपलब्ध असतात. मला अख्खाच्या अख्खा पोर्टफोलिओ काढून मग त्याच्यातले हे माझे फंड कोणते त्याला निवडून अशी करायची गरज नसते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओज क्रिएट करण्याचा ऑप्शन हा निवडू शकतो आणि तो निवडून जर मी देणगी देण्यासाठी म्हणून ठेवलेला आहे. अगदी मला एक अतिशय इमोशनल मुद्दा आहे की आमचे एक खूप चांगले क्लायंट फॅमिली फ्रेंड देखील प्रत्येक क्लायंटच काय एक 4-5 वर्षाच्या सोयीसुविधा देत असतानाच्या भेटीगाठींमधनं फॅमिली फ्रेंड होत असतो. तसे हे देखील फॅमिली फ्रेंड झालेले. त्यांच्या मुलासाठी आम्ही गुंतवणुका करत होतो. त्यांचा मुलाला खूप चांगली शिष्यवृत्ती मिळाली होती. पंतप्रधानांकडनं दर महिन्याला 65-70 हजार रुपये पंतप्रधान निधीमधनं मिळता येईल असा ब्रिलियंट विद्यार्थी जो रिसर्च करत होता. त्या रिसर्च करणारा त्यांचा हा 25-26 वर्षाचा मुलगा अचानक हार्ट अटॅक येऊन गेला आणि ही अतिशय पेनफुल घटना होती. एकुलता एक मुलगा ज्याच्या लग्नासाठी आणि त्याच्या पुढच्या काही गोष्टींसाठी त्याच्या आईवडिलांबरोबर बसून आम्ही त्यासाठी ठेवलेले फंड्स होते. आज तो अचानक गेला. त्या घटनेनंतर त्याच्या आईवडिलांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्याच्यासाठी जे आम्ही फंड्स हे ठेवले होते त्या फंडांना आम्हाला वेगळं ट्रीट करून त्यातनं जी IIT, IIMs आणि रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे भारताची हे फायनेस्ट मेंदू काम करतायत, अभ्यास करतायत, पण त्यांना वर्क मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स नीट न जमल्यामुळे अतिशय प्रेशरमध्ये काम करतायत किंवा अशा तरुणांना कार्डियक अरेस्ट किंवा अनेक स्ट्रेस रिलेटेड इश्यू आणि त्यातनं आरोग्याच्या समस्या किंवा अशा प्रकारे जे आमच्या मुलाबाबत घडलं ना ते आम्हाला पुढे अजून कोणाबाबत घडू नये म्हणून मेंटल हेल्थ प्रोफेशनल, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्टची सेशन्स ह्या IIT, IIMsमध्ये व्हावी आणि त्यांना अगदी एअरफेअर, मानधन हे आम्हाला या पोर्टफोलिओमधनं देता यावं असं नियोजन करून द्या. आणि अशा स्वरूपाचं त्या पोर्टफोलिओला आम्ही कन्वर्ट करून हे दिलं त्यांना आणि दर महिन्याला यांच्या नावाने ह्या IIT, IIMs आणि अशा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये मेमोरियल लेक्चर त्यामधनं होत असतात. सो अशा स्वरूपात जर कोणाला गुंतवणुका करायच्या असतील आणि जर देणग्या देण्यासाठी म्हणून त्याचा वापर करायचा असेल तर आपण ट्रॅडिशनल FD स्वरूपातच त्या ठेवायची आवश्यकता आहे असं आज काही उरलेलं नाही आहे. ट्रॅडिशनली जो विचार घेऊन बरेच जण आज आलेले आहेत की SWPचे मी तुम्हाला एक वेगवेगळे पर्याय दाखवले की कशा प्रकारे कल्पकतेने आर्थिक नियोजनकार हे गोष्टी वापरू शकत असतो, पण तसंच निवृत्ती नियोजन म्हणून देखील ह्याचा वापर अतिशय ट्रॅडिशनली ज्यासाठी म्हणून होतोय त्या प्रकारे देखील आपण ह्याचा वापर करू शकतो. आणि जसं मी हे 1 कोटीचं उदाहरण दिलं, फक्त यामध्ये करताना एक गोष्ट काळजीपूर्वक आपण लक्षात घेणं गरजेची असते की मला हे SWPचे फंड्स हे मार्कअप करून वेगळे करणं आणि सायझेबल SWPs घेणं हे गरजेचं आहे. या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू होत राहणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा मी थेट हायब्रिड फंडांवरनं SWP घेऊन टाकली आहे किंवा मी इक्विटी फंडांमधनं हे केलंय, जे काय त्याच्यात होईल धुळधाण उडेल पोर्टफोलिओची पुढे बघून घेऊ. सो अशा प्रकारे काय म्हणता येईल थेट SWPचं आपण असं घेत असू तर हे आपल्या पोर्टफोलिओला खूपच डेंजरस ठरू शकतं. सो त्यासाठी म्हणून ह्या वित्तीय नियोजनाच्या सोयी सुविधा घेऊन जर आपण याच्यामध्ये डेट पोर्टफोलिओ, इक्विटी पोर्टफोलिओ, त्याचं रिबॅलन्सिंग, एकामधनं बास्केट कमी होतंय मग दुसऱ्यामधनं रिफिल असं करत असू, पुढे अजून PE व्हॅल्युएशन हे 25-27चं 29 वगैरे वरती जरी गेलं असेल तर मी अजून पोर्टफोलिओ पार्क करून घेऊ शकतो डेट फंडामध्ये आणि जेव्हा केव्हा मार्केट
खूप खालती कोसळलेलं असतं, 18-19चा पी आणि त्याच्या खालती जात असतं, त्यावेळेला याच पोर्टफोलिओतल्या डेट कंपोनंटला मला इक्विटी सेटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरता येऊ शकतं. सो अशा सगळ्या स्वरूपामध्ये या SWP साठी राखून ठेवलेल्या पोर्टफोलिओचं नियोजन वेगळ्या प्रकारे करणं हे गरजेचं आहे. ह्यामुळे आपल्या पोर्टफोलिओला एक चांगला आकार देता येऊ शकतो. सो ह्या कशासाठी आपण वापर करावा हे समजून घेतलं. आता का वापर करू नये, तर अनेक तरुण मंडळींना वाटायला लागलेलं असतं की आता आहेत पॅरेंटल पैसे पण आहेत, त्याच्या सगळ्या ह्याच्यावरनं मी SWP घेईन, पॅसिव्ह आयुष्य जगीन, दर महिन्याला पैसे येतील, मोबाईलचा रिचार्ज करायचा, रील बघत बघत आयुष्य कट रहा है अपना. सो या स्वरूपात जगण्यासाठी या पर्यायाचा वापर करू नका. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आनंद हा कार्यप्रवणतेतून मिळतो. जर आपल्याकडे पैसे आहेत तर आपण त्या पैशाचा वापर करून खूप काही गोष्टी क्रिएट करू शकतो. वॉरन बफेटचं वाक्य आहे की तुमच्या पुढच्या पिढीला इतके पैसे जरूर द्या की त्यांना वाटेल मी काही करू शकतो. पण त्यांचं पुढचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की इतकेही देऊ नका की वाटेल काहीच करायची गरज नाही आहे. सो म्हणून या आपल्या पुढच्या पिढीला कार्यप्रवण करण्यासाठी त्यांना काही मला मनात कल्पना आली, मला एखादा व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी मला भांडवल लागणार आहे, त्यासाठी मला काही गोष्टी माझ्या आईवडिलांनी ठेवलेल्या, आजी आजोबांनी ठेवलेल्या माझ्या नावावरच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील तर त्यामधनं मला करता येणार असेल तर ती गोष्ट कार्यप्रवणतेकडे नेणारी आहे. पण मला पोर्टफोलिओमधनं पैसे मिळत राहणार आहेत आणि चैन संगळीचं आयुष्य काही 7 ते 8 तास मला प्रोडक्टिव्ह काम न करता तरुण वयात जगायचं असेल तर त्यासाठी म्हणून SWPचा वापर करू नये. जी तरुण मंडळी आलेली आहेत त्यांना मला सांगायचं की आता सगळं करून झालं, आता SWP पण करूया. तर लक्षात घ्या, हे काही फोमोचा विषय नाही, फिअर ऑफ मिसिंग आउटचा विषय नाही. जर तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टींपैकी कशाची आवश्यकता नाही, तुम्ही जर कार लोन घेऊन तुमच्या मासिक उत्पन्नामधनं EMI फेडू शकता, तर कशाला SWP घ्यायची. जर EMI हा होम लोनचा देखील माझ्या उत्पन्नामधनं देऊ शकत असेल तर मला SWPची काही आवश्यकता नाही. सो त्यामुळे SWPची मला आवश्यकता कधी आहे कधी नाही आहे ह्याचा वापर नीट कुशलतेने करणं गरजेचं आहे. मला इथे आठवतं आहे की एका मुलीचं आम्ही आर्थिक नियोजन करून दिलं होतं. सो त्या केसमध्ये ती केस स्टडी मला सांगायला आवडेल. जशी ती नोकरीला लागली 23-24व्या वर्षी तिचं मास्टर्स झालं होतं आणि 23-24व्या वर्षापासून तिच्या इन्व्हेस्टमेंट्स आमच्याकडे सुरू झाल्या. SIP पद्धतीने ती इन्व्हेस्ट करत गेली. पुढे तिचं लग्न झालं. 30व्या वर्षी तिला जेव्हा बाळ झालं त्यावेळेला तिने एक डिसिजन घेतला की मला पुढची 5 वर्ष नोकरी करायची नाही आहे, मला या बाळावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, मला त्याला व्हिडिओज आणि मोबाईल देऊन जगायचं नाही आहे, मला माझं पेरेंटहूड, माझं मातृत्व मला जगायचं आहे, त्यासाठी मला 5 वर्षाचा ब्रेक हवा आहे. आणि या 7 वर्षात मी जे उत्पन्न कमवलं आहे आणि ज्या SIPs वगैरे करून जो माझा पोर्टफोलिओ आहे त्यातनं मला उत्पन्न हवं आहे. सो अशा प्रकारे आम्ही तिला दर महिन्याला SWP दिली. पुढे दर 1-2 वर्षांनी त्यात वाढ करून दिली, जेणेकरून तिला एक विश्वास त्यातनं हवा होता की मी आता काही माझं करिअर सोडून दिलं आहे, मी माझ्या नवऱ्यावरती पूर्ण डिपेंडंट झाले, अशा मानसिकतेत मला जायचं नाही आहे. मी आत्तापर्यंत कमवलेल्या पैशाचा मला स्वाभिमानाने वापर करायचा आहे. अशा प्रकारे तिला पुढची 5 वर्ष आम्ही SWP दिली आणि 5 वर्षांनंतर तिने पुन्हा नोकरी जॉईन केली. ती आधी करत होत्या SIP त्याच्यापेक्षा जास्त रकमेनी पुढे SIP तिच्या कंटिन्यू होत झाल्या आणि एक करिअरला पुढची दिशा मिळाली. हा अशा प्रकारचा मधला ब्रेक घेण्यासाठी, आयुष्य माझं रसरशीतपणे मला जगायचं आहे त्यासाठी म्हणून माझ्या गुंतवणुकांचा वापर करायचा असेल तर त्याला मिनिंग आहे. पण मला काही करायचं नाही आहे, मला 9 to 5 जॉब नको आहे, मला कोणी बॉस नको आहे, म्हणून मी स्वतःचा बॉस होण्यासाठी योग्यतेचा आहे नाही आहे, मला तेवढी स्वयंशिस्त आहे नाही आहे, हे काही न समजून घेता थेट मी जर SWP घेऊन जगत असेल तर हे SWP तर मिळेल मला, पण हे माझ्या आयुष्यासाठी घातक ठरू शकतं. ह्याची जाणीव करून देणं मला वाटतं ही आमची आर्थिक
सल्लागार म्हणून आमचं कर्तव्य देखील आहे. मी 3ऱ्या पिढीतला या क्षेत्रातला गुंतवणूक सल्लागार आहे. आम्हाला काही कुठल्याही स्वरूपात गुंतवणुका फक्त घेत राहो अशा प्रकारात रस नसतो. आम्हाला गरज आहे ती लोकांना आर्थिक संस्कार चांगले घराघरांमध्ये पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणूनच हे कार्यक्रम आणि अशा गोष्टी देखील आम्ही घेत असतो. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या दाखवल्याप्रमाणे जसं आधी दाखवलं होतं की जर आपण त्या नळाला कमी पाणी घेत असू तरच ते अर्थ आहे. पण जर पोर्टफोलिओमध्ये भर किती पडतं तर तो वेग जो आहे त्याच्यापेक्षा मोठ्या वेगाने भसाभस मी जर SWP घेत असेल तर काय माझं हे अक्षय पात्र म्हणून टिकेल असं नाही, तर हे रसातळाला जाणारच आहे. सो म्हणून माझ्याकडे भान असलं पाहिजे त्या SWPच्या पोर्टफोलिओवरती सुनियोजित नियंत्रण असलं पाहिजे. किमान 6 महिन्यातनं एकदा तरी त्या SWP बाबत एक रिव्ह्यू मीटिंग आपल्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर झाली पाहिजे. तर आपल्या पोर्टफोलिओला दिशा राहील. त्या SWPचं कसं नियोजन पुढे आपण करतोय याबद्दल आपलं भान राहील. अदरवाईज पोर्टफोलिओमधनं झपझप आपण पैसे आपले काढून देतोय, आपल्याला कशाची फिकीर नाही बाई असं आयुष्य जगण्यासाठी म्हणून याचा वापर होत असेल तर तो अतिरेकी वापर आहे. हा अतिरेकी वापर आपल्याला पोर्टफोलिओमध्ये टाळायचा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय जर आपण या गुंतवणुका करत असू तर लक्षात घ्या, एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की आपण कशामध्ये बेस्ट आहोत. आपण सगळ्यामध्ये तज्ज्ञ असू शकतो का याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज असतात. आणि मला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात जाणवलेली गोष्ट ही आहे की मला काय काय येतं यापेक्षा ना मला नक्की काय काय येत नाही, माझे लिमिटेशन्स काय आहेत हे जो माणूस ओळखतो आणि त्या लिमिटेशन्स ओळखून जे काम करण्यासाठी मी अत्यंत कुशल आणि सगळ्यात उत्तम माणूस नाही हे लक्षात घेऊन त्या प्रोफेशनलवरती आपण ती जबाबदारी देतो, त्याला आपलं आयुष्य अधिक चांगलं होतं, आपण अधिक यशस्वी होतो. तसंच आपल्या गुंतवणुकांबद्दल देखील आपण अनड्यू रिस्क न घेता जर गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने जर या गोष्टी करत असू तर महत्त्वाचं आहे. आज झालं असं, कोणी जस्ट 12वी पास झालेला माणूस देखील स्वतःला आर्थिक सल्लागार म्हणतो किंवा इन्शुरन्स एजंट सुद्धा स्वतःला आर्थिक सल्लागार म्हणतात. तर आर्थिक सल्लागार म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. त्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ही जी सेबीची संस्था आहे जी सर्टिफिकेशन इश्यू करते त्यांनी सर्टिफिकेट इश्यू केलेले असतात. सो या सर्टिफिकेट्स जर तुम्हाला बघायची असतील तुमच्या आर्थिक सल्लागाराची तर बेझिझक तुम्ही विचारलं पाहिजे, बघितलं पाहिजे. माणसाने डोळस विश्वास ठेवावा, अंधविश्वास ठेवू नये. समजून उमजून गुंतवणुका कराव्या. आयुष्यभराची निवड असते आपली. अनेकांना मी म्हणत असतो की जसं तुम्ही जावई शोधणार आहात, जावई शोधताना किती गोष्टी लग्नाआधी तपासून पाहता, तसंच आर्थिक नियोजनकाराबाबतीत देखील जर आर्थिक नियोजनकार कसा शोधावा तर जे क्रायटेरिया त्यासाठी लावायचे ते हेच क्रायटेरिया जरी तिथे लावलेत तरी चालू शकणार आहे. पण मी 3-4 जणांचं ऐकून एक कन्फ्युज्ड आयुष्य जगण्यापेक्षा एक सुशिक्षित सुनियोजित मला व्यवस्थित सगळ्या आर्थिक सोयी सुविधा मिळणं गुंतवणुकांबद्दल सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असते म्हणजे पोर्टफोलिओ रिव्ह्यू. हा जर दर 5-6 महिन्यातनं पोर्टफोलिओ रिव्ह्यू होत असेल तर आपल्या पोर्टफोलिओची दिशा येत्या काळात कशी होते हे नीट क्लिअर होत जातं. अन्यथा हा काही उद्योग असा नाही की तुम्ही बियाणं घ्या आणि हे बियाणं तुमच्या शेतामध्ये पेरा, त्याच्यातनं रोपं उगवतील, फळं लागतील, झाली तुमची शेती, शुभेच्छा तुम्हाला. सो अनेक जण हे इन्शुरन्स संलग्न बिझनेसमधनं आलेले असतात. सो त्यामुळे त्यांना एकदा ते वन टाईम विकून टाकलं की मोकळे झालो मी, अशा प्रकारचा अप्रोच असतो. सो अशा प्रकारच्या अप्रोचमधनं आपला पोर्टफोलिओ अडकला नाही आहे ना, तो पोर्टफोलिओची मशागत होतीये नाही होतीये, त्या शेतीमधनं छान पिकवू माणिक मोती हे व्हायचं असेल तर त्यासाठी त्या शेतीची उत्तम मशागत होणं, त्यासाठी त्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेणं हे गरजेचं आहे. जसं शेतकरी तण काढतो, कुठल्या रोपाला काय खत घालायचं आहे, किती पाणी घालायचं आहे, किती पाणी नाही घालायचं आहे,
कधी पीक बदलायचं ह्याबद्दल निर्णय घेत असतो, तसंच आपल्या पोर्टफोलिओबद्दल देखील निर्णय घेत राहणं हे अतिशय गरजेचं असतं. आता तुमच्या सगळ्यांना रोखून ठेवलं होतं आतापर्यंतचा असा मुद्दा म्हणजे SWP आणि टॅक्स. सो या टॅक्सेशन बाबत अनेकांना खूप मनात भीती असते की मी हे घेईन पण मला टॅक्स किती लागेल. तर लक्षात घ्या, SWP हे अतिशय एफिशियंट टॅक्स नियोजन असलेल्या गुंतवणुका आहेत. यामधनं आपल्याला खूप चांगल्या स्वरूपात टॅक्स नियोजित करून मिळतो, कारण यामध्ये ज्या वेळेला आपण SWP घेत असतो त्याच्यामधनं आपण जरी वाटत असलं आपल्याला पोर्टफोलिओमधनं मी प्रॉफिट काढून घेतोय, तरी ते दिसताना टेक्निकली मी कॅपिटल काढून घेतोय असं दिसत असतो. तर त्यामुळे त्या पोर्टफोलिओमधनं किती मी प्रॉफिट ॲक्च्युली बुक केलेला आहे, त्या प्रॉफिटमध्ये जर जो डेट कंपोनंट असेल आणि जो सुरुवातीच्या काळात जर आपण डेट कंपोनंटमधनंच काढून घेत असेल तर डेट कंपोनंटमधनं फार मोठा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट झालेलंच नसते. सो त्यामुळे त्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा माझ्या टॅक्सेबिलिटीप्रमाणेच येईल टॅक्स. पण ज्या इक्विटी पोर्टफोलिओ मला 3 किंवा 4 वर्ष 2 वर्ष जो काही काळ डिस्टर्ब करावा लागलं नाही त्या काळात तर मला कुठल्याही स्वरूपाचा टॅक्स येणार नाही. जोपर्यंत मी त्यात काही विकत नाही, काही चेंज करत नाही, काही ट्रान्झॅक्शन करत नाही, तोपर्यंत टॅक्स जनरेट होणार नाही. पण मी केव्हा असे ट्रान्झॅक्शन करणार आहे त्यावेळेला 1,20,000 मला झालेला प्रॉफिट हा एक्झम्प्टेड असेल. त्याच्या पलीकडे माझ्या टॅक्स स्लॅब काही असली तरी मला 12.5% टॅक्स लागणार आहे, जो आपल्या आत्तापर्यंतच्या स्वरूपात हा लोएस्ट टॅक्स आहे. जर मला माझं आर्थिक उत्पन्न अगदी 30% स्वरूपात जरी असलं किंवा 40%, 1 कोटी प्लस इन्व्हेस्टमेंट आहेत, सेज वीज लागून सुद्धा मला 1 कोटी प्लस इन्कम दर वर्षाला येत आहे, अशा स्वरूपात मी असीन तरी देखील मला माझ्या उत्पन्नाप्रमाणे काही लागत नाही. वेअर ॲज जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर पेन्शन इज युअर कम्प्लीट टॅक्सेबल इन्कम, वेअर ॲज SWP इज युअर पार्शियली टॅक्स्ड सिस्टीम. सो त्यामुळे जसं पेन्शनवरती कम्प्लिटली टॅक्स लागतो, व्याज म्हणून जे काही आपण घेऊ नको घेऊ आपल्याला टॅक्स त्यावरती लागतच राहतो, अशा स्वरूपाची गोष्ट काही माझ्या SWP बाबत होत नसते. सो त्यामुळे SWPचं जे नियोजन आहे हे नियोजन हे टॅक्स एफिशियंट बनतं. अजून एक तुम्हाला रिलेट होईल असं उदाहरण घेतो. पूर्वी इराण्याचे कॅफे असायचे, त्यामध्ये आपल्याला आपण गेलो आणि केक प्लेट ऑर्डर केली की आपल्या समोर एक रंगीबिरंगी बरेच केक असलेली प्लेट यायची. त्यामधला आपण समजा एकच केक खाल्ला तर काय आपल्याला अख्ख्या सगळ्या केक प्लेटचं बिल वेटर बनवायचा नाही, आपल्याला फक्त तो एकच केक जो आपण खाल्लाय त्याचं बिल बनायचं. सो अशाच स्वरूपाचं टॅक्स नियोजन हे आपल्या SWP स्वरूपात होतं की जो पोर्टफोलिओ तुमचा अनडिस्टर्ब आहे आणि तो वाढत राहिलेला आहे त्यावरती आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा टॅक्स लागत नाही, आणि ज्या स्वरूपातला केक आपण खातोय तेवढ्याच स्वरूपावरती जो प्रॉफिट झाला आहे त्यावरती आपल्याला टॅक्स लागतो. वेअर ॲज अनेकांनी खूप मोठ्या प्रमाणात FDs करून ठेवलेल्या असतात आणि या FD मधलं सगळं काही व्याज आपण वापरतो असं नाही. काही जण तर फक्त ह्या ॲन्सिस्ट्रल FD सांभाळत असतात की आजोबांची आठवण म्हणून या काहीतरी 2 कोटीच्या FD माझ्याकडे आहेत. माझं देखील उत्पन्न दर महिन्याला 2-2.5 लाख रुपये पगाराचं असेल आणि मला जर माझ्याकडे ह्या 2 कोटीच्या FD आहेत तर ह्या 2 कोटीच्या FD जर 7-7% प्रमाणे जरी व्याज देत असतील तरी मला वार्षिक 14 लाख रुपये आणि त्या 14 लाखाचे 30% म्हणजे जवळजवळ 3.5-4 लाख रुपये मला टॅक्स भरावा लागतो. सो ह्या 4.5 लाख रुपयाला तर मी वापरत काहीच नाही, ते त्याच्यातच मे बी कंपाऊंड होत आहेत. पण मी माझ्या 2.5 लाखावर चालू असलेला जो पगार आहे त्या पगारामधनं जात असेल तर माझा जवळपास 1.5-2 महिन्याचा पगार हा जातो काय तर फक्त आजोबांची FD आहे ती सांभाळण्याचं बिल म्हणून मला टॅक्स बिल येतं. सो ह्या अशा स्वरूपात नीट नियोजन जर आपलं नसेल आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण FD सांभाळत असू तर त्याऐवजी ह्याला कन्वर्ट करून म्युच्युअल फंडाच्या डेट स्वरूपात जरी ठेवलं आणि 6-7% जरी त्याच्यावरती आपल्याला कंपाऊंडेड वेग मिळाला तरी मित्रांनो 6-7% वेगाने 10 वर्षामध्ये ती रक्कम दुप्पट होते. आणि ही दुप्पट होत असताना जर आपण काढून घेत नसू तर कुठल्याही स्वरूपाचा टॅक्स मला त्यात लागत नाही. अनेकांना मी पाहतो की एक सायकोलॉजिकल कम्फर्ट म्हणून काही FDs ठेवलेल्या असतात की हे मला फक्त
एक सायकोलॉजिकल कम हे मी वापरणार नाही, मी पुढच्या पिढीला तशाच देऊन टाकेन, पण मला कधी वाटलं तर ह्याच्यातनं मी 5-50 लाख काढू शकलो पाहिजे म्हणून ठेवलेल्या कुठली रिस्क नसलेला माझा हा स्वरूपातला पोर्टफोलिओ. म्हणून FD सांभाळण्याऐवजी त्याला डेट स्वरूपात ठेवूया. आणि या डेट स्वरूपात देखील आपण जर ठेवताना गव्हर्नमेंट सिक्युरिटी लिंक किंवा PSU डेट म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँका आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्यांचे डेट फंड अशा स्वरूपातल्या जर गुंतवणुकांचा ऑप्शन घेतला तर आपल्याला अधिक सेफ्टी मिळते. कारण का आता आपल्याला कल्पना, आपल्याकडे वोडाफोन वगैरे ज्या कंपन्या, ज्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या त्या पण भारतात डिफॉल्ट करू शकतात. वी आर डेव्हलपिंग इकॉनॉमी. सो त्यामुळे आपल्याकडे जास्त व्याज देणारे जे डेट फंड आहेत असं वगैरे समजून जास्त इंटरेस्ट रेट ह्यात मिळतोय म्हणजे जाणं हे इक्विटीपेक्षा जास्त धोका घेणं आहे. सो कारण का तर त्याच्यामध्ये डिफॉल्टिंग रिस्क आहे, लॉकिंग रिस्क आहे. बऱ्याच जणांचं असं होतं की मी डेट फंडांमध्ये गेलो आणि मला ते पैसे मिळायलाचा कालावधी आहे तो अडकून फसलो. सो हे असं फ्रँकलिन टेम्पल्टनच्या काही स्कीम्सबद्दल मध्ये झालं होतं. काही अशा वेगवेगळ्या स्वरूपात हे होत आलेलं आहे. सो त्यामुळे लक्षात घ्या, हे जर मला होऊ द्यायचं नसेल, मला पोर्टफोलिओवरती कम्प्लीट कम्फर्ट हवा आहे, मी गव्हर्नमेंट लिंक ज्या म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जे मोठे मोठे पूल, हायवे असे मोठे प्रकल्प हवे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट, छत्तीसगड गव्हर्नमेंट किंवा काही महानगरपालिका जे बॉन्ड इश्यू करतात, या बॉन्ड्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा PSU बँकांनी एकमेकांना दिलेली कर्ज असतील, त्यामध्ये त्या मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे फंड्स आहेत, असे जे जे सगळ्यात सेफ्टी असलेले फंड्स आहेत हे जर घेतले आपण तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला माझ्या आर्थिक नियोजनामध्ये ठरवावं लागेल की मला कुठल्या गोष्टींवरती नो निगोशिएशन, मला कुठेही रिस्क घ्यायची नाही आहे. असा माझा पोर्टफोलिओ किती आहे, तो माझ्या 100 रुपयापैकी कोणाच्या बाबतीत तो 10% असेल, कोणाच्या बाबतीत तो 70% असेल. प्रत्येकाचं आर्थिक आयुष्य सेम नाही मित्रांनो. कोणाला 2 मुलं आहेत, कोणाला एकच मुलगा आहे, कोणाची बायको देखील कमवती होती तर कोणाची बायको डिपेंडंट होती, कोणाकडे अॅन्सिस्ट्रल प्रॉपर्टीज खूप आहेत तर कोणाकडे नाही आहेत. सो या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेट किती असलं पाहिजे ह्याचा आकडा बदलेल. पण इतकं मात्र नक्की की तो पोर्टफोलिओचा आकडा 0 नसावा. आपल्याकडे आपण असं इन्व्हेस्टमेंट हे काही लॉटरीचं तिकीट नाही आहे. इट इज स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. धोरणात्मक दृष्ट्या ठरवण्याची ही गोष्ट आहे की ज्यामध्ये मार्केट इथून पुढे फक्त वरच जाईल असं ठरवून मी गुंतवणुका नाही करू शकत. गुंतवणुकांचा प्रवास हा करत असताना मी 3 शक्यता लक्षात घेतल्या पाहिजेत की इथून पुढे प्रवास वर पण जाऊ शकतो, पहिली शक्यता. दुसरी शक्यता हा इथेच घुटमळत राहू शकतो. तिसरा प्रवास इथून खालती जाऊ शकतो. या तिन्ही गोष्टींना माझा पोर्टफोलिओ तोंड देऊ शकतो का, या प्रकारे माझ्याकडे धोरणात्मक व्यूहरचना माझ्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर माझा पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजिकलीच तयार असेल. प्रेडिक्ट करणं हे गुंतवणूक नियोजनाचं उद्दिष्ट नाही. गुंतवणूक नियोजनामध्ये स्ट्रॅटेजायझिंग, शिस्त ही अशा प्रकारच्या प्रेडिक्शनला आणि बाकी भाकितांना ही जिंकत असते. आणि या भाकितांवरती आपल्याला जगायचं नाही. अनेकांना ना गुंतवणुका खूप इंटरेस्टिंग करायला आवडतात. लक्षात घ्या, आयुष्य आपलं इंटरेस्टिंग असलं पाहिजे. गुंतवणुका ह्या बोरिंग असल्या पाहिजेत. जितकी तुमची गुंतवणुकीचं नियोजन बोरिंग असेल, तुम्ही एखाद्या कॉकटेल पार्टीमध्ये ते सांगायला उभे राहिलात तर सगळेजण पांगा अजून काय बघ, बरं आहेस ना तू, तब्येत कशी आहे तुझी, छान छान असं करून जर काढता पाय घेत असाल, समजून जा तुमचं गुंतवणुकीचं गणित बरोबर ट्रॅकवरती आहे. आणि जर सगळेजण जमत असतील, अच्छा मग तू असे शेअर्स घेतले, आईला इतका प्रॉफिट कमवला, आईला तू कसला भारी, असं करत जर लोक जमत असतील तर समजून घ्या आपलं आर्थिक नियोजन इंटरेस्टिंग होतंय, म्हणजे काहीतरी धोका आहे. आपला पोर्टफोलिओ नीट चाललेला आहे. हा आपण फक्त आपल्या कहाण्या ऐकवतोय, आपला मोठेपणा मिरवतोय, ह्यासाठी आपल्याला पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे का मला खरं आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे, मला नीट आर्थिक संपन्न व्हायचं आहे. आणि जर आर्थिक संपन्न खरं नीट व्हायचं असेल ना तर लक्षात घ्या, हे इन्व्हेस्टमेंटचं गणित हे बोरिंग असलं पाहिजे. एक अगदी साधं उदाहरण सांगतो. आपल्याला चित्रपट निर्मिती रंजक व्यवसाय, स्टील प्लांट चालवणं काही चित्रपट निर्मितीसारखं रंजक नाही आहे.
बोरिंग आहे, पण लक्षात घ्या शाश्वत फायदा आणि शाश्वतता ही स्टील प्लांटमधनं मिळते. चित्रपट निर्मितीमधनं काही चित्रपट चालतात, काही नाही चालत. काही बनवलेले चित्रपट बघण्यासाठी आपण पैसे देऊन जरी लोकांना बसवलं तरी तुम्ही बसायला तयार नाही होणार. सो प्रत्येक बनवलेला चित्रपट हा चालेलच असं नाही, पण एखाद्याचं स्टीलचं गणित चुकलं तर अगदी कुठेतरी ते झोपडपट्टीमध्ये तरी विकता येऊ शकतं, निकृष्ट दर्जाच्या बांधकामात देखील खपवून गेलं जातं. पण स्टील कंपनी ही नुकसानीमध्ये जाण्याची शक्यता ही एंटरटेनमेंट कंपनीपेक्षा कमी असते. पण आपल्याला एंटरटेनमेंट कंपनी जास्त रंजक वाटू शकते, स्टील कंपनी इतक्या अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. सो अशाच स्वरूपात गुंतवणुकांमध्ये देखील आपण जसा बोरिंग अप्रोच घेऊ, आणि तो बोरिंग अप्रोच घेण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सरकारी ध्येय धोरणांना ट्रॅक करणं. सरकार कुठल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात खर्च करते, त्या स्वरूपातल्या माझ्या पोर्टफोलिओवरती एक्सपोजर येत आहे का. म्हणजे अगदी आत्ताचं आपण जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरल स्पेंडिंग खूप वाढलेलं आहे. एनर्जी सेक्टर ज्याच्यासाठी आपण खूप जास्त डिपेंडंट आहोत, सो तिकडे न्यूक्लिअर एनर्जीपासून पॉवर क्रिएशन वगैरेसाठी बजेट दिले. अशा स्वरूपातल्या इन्व्हेस्टमेंट्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये सायझेबली होत आहेत का. आणि साहजिकच मी हे सांगतोय, हे दीर्घ मुदतीच्या पोर्टफोलिओसाठी सांगतोय. या अशा प्रकारे फक्त काय वेळ पाहून खेळ मांडण्यासाठीच्या गुंतवणुका नाही आहेत. अशा प्रकारच्या ज्या गुंतवणुका आपण करत असतो त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर देखील खूप असतो. जरी आपण काही न्यूक्लिअर प्रोग्राम राबवून त्याच्यातनं इलेक्ट्रिफिकेशन जरी करणार असो तरी काही ट्रम्प काकांना काय सांगता येत नाही. ट्रम्प काकांनी इराणसारखा आपल्या भारतावरती काही गोष्टी लादल्या तर आपल्या ह्या एनर्जी सेक्टरमधल्या इन्व्हेस्टमेंट अधिक धोक्यात जाऊ शकतात. सो त्यामुळे प्रत्येकाची जोखीम क्षमता पाहूनच गुंतवणुका करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि या SWP आणि टॅक्सेशनचा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही नीट याबाबत जर क्लिअर झालात तर तुम्हाला लक्षात येईल की माझ्या इक्विटी पोर्टफोलिओमधनं 2 वर्ष 6 महिने किंवा कधीतरी चेंज होणार आहे, आणि त्यावेळेला मला 1,20,000चं एक्झम्पशन मिळेल. त्या पलीकडे मला जो लागेल तो 12.5% टॅक्स लागेल. पण नंतर जे माझं विड्रॉवल चालू राहणार आहे ते माझं डेट फंडांमधनं चालू राहणार आहे. सो त्यामुळे टॅक्स दृष्ट्या हे अतिशय एफिशियंट मॅनेजमेंट हे होत असतं. सो आम्ही या सगळ्याच्यामध्ये काय काय सोयी सुविधा देत असतो, तर तुमच्या गुंतवणुका कोणाच्या कुठे झाल्या पाहिजेत, का ते फंड चांगले शोधून काढणं, हे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दॅट इज रिसर्च पार्ट ऑफ अस. की अनेकांना गुंतवणुकांचं जो फंड सिलेक्शन आहे ते पास्ट रिटर्न बघून करतात. मोठी संख्या ओळखा, आता 2री 3रीतल्या मुलाचा खेळ आहे जो 2री 3रीच्या अभ्यासक्रमामध्ये होता की मोठा आकडा ओळखा. तसं 3-4 पर्याय दिसतात की हा फंड 16% देतोय, हा फंड 18%, हा 22%. अरे हा देतोय हा आपला समज आहे, ह्यानी दिला आहे. सो पास्ट रिटर्न इज नॉट गॅरंटी ऑफ फ्युचर रिटर्न. फ्युचर रिटर्नसाठी त्या फंडाचे कोणी विराट कोहली सारखे जे फंड मॅनेजर आहेत त्यांना दुसरी चांगली ऑफर देऊन तो दुसऱ्या फंडामध्ये निघून गेलेले आहेत, याबद्दल देखील आपण अवेअर नसतो. सो ज्या क्षेत्रात आपण कार्यरत असतो त्या क्षेत्रामधली आपल्याला बित्तम बातमी असते. तसंच जे आर्थिक सल्लागार असतात त्यांचं दिवसा पूर्ण 8-9 तासाचं जे काम आहे ते ह्यातच असतं. कॉन्फरन्सेस होत असतात. त्यामुळे HDFCचा हा स्टार फंड मॅनेजर आता ICICI मध्ये गेलाय, ICICIचा हा सोडून कुठेतरी बँक ऑफ इंडियामध्ये गेलाय, का अजून कुठल्या वेगळ्या नवीन आलेल्या फंड हाऊसमध्ये कोणी सगळे फंड मॅनेजर जमवत आहे. या सगळ्या बातम्यांपासून सगळ्या गोष्टी या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोहोचत असतात. रिसर्च विंग त्यामध्ये असते. सो या सगळ्या रिसर्च करून पॅरामीटर्स, इकॉनॉमिक पॅरामीटर म्हणजे अर्थव्यवस्थेत काय चाललंय आणि तुमच्या वैयक्तिक आर्थिक जगात काय चाललंय ह्याचा ब्रिज बांधून गुंतवणुका कशात घडल्या पाहिजेत त्याचा पोर्टफोलिओ स्ट्रक्चर करून घेणं. आणि जसं मी म्हणालो की हा काही बिया आहेत, ह्या घ्या आणि तुमच्या गुंतवणुकांना शुभेच्छा असं नाही म्हणून चालत. ते तण काढणं, पोर्टफोलिओला मॉनिटर करणं, त्याचा रिव्ह्यू घेणं. म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंट आपण केल्या त्या इन्व्हेस्टमेंट करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टीची व्हॅल्युएशन काय होती, आणि आता जर 1 वर्ष झालंय तर त्या वर्षभरामध्ये सेन्सेक्स किंवा निफ्टीने किती परतावा दिला आणि माझ्या फंडांनी किती परतावा दिला.
त्या आधारावरती मला कळतं की माझ्या फंडांनी परतावा नीट मला वाटतं छान दिला, म्हणजे तो छान आहे तर तो मार्केटने दिलेल्या परताव्याच्या पेक्षा जास्त आहे की कमी आहे. आपण हा आधार मानत असू एफडी, तर एफडी पेक्षा हे बेटरच मिळणार आहे. आणि आता तुम्ही हळूहळू सीझन्ड इन्व्हेस्टर व्हायला लागलात, ज्यांना इन्व्हेस्टमेंटच्या गणितामध्ये 5-10 वर्ष झालेली आहेत, त्यांना हे लक्षात आलेलं आहे की डबल डिजिटमध्ये इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न तर मिळवता येतात. मग आता त्याच्यामध्ये सुनियोजित गुंतवणुका करून जास्ती रिटर्न मिळवण्यासाठी काय करायचं, आणि जास्ती रिटर्न हा कुठल्या पोर्टफोलिओवर मिळवायसाठी चेस करायचा, कुठल्या पोर्टफोलिओसाठी चेस करायचा नाही, याबद्दल तारतम्य बाळगणं, ह्या गोष्टी मॉनिटरिंग मध्ये येत असतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज लेग वर्क. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज अनेक जण म्हणतात की ट्रान्झॅक्शन आणि सगळा पार्ट ऑनलाईन झाला, आम्ही ऑनलाईन करू, पण अनेकांना कल्पना नसते की त्यांना जर विजासाठी अपॉइंटमेंट वगैरे आली तर त्याचे तुमचे कॅम्प्स किंवा कारवीचे किंवा थेट सगळा जो डाउनलोड केलेला पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओ जोडून विजा अपॉइंटमेंटला अडचणी येतात. अनेक म्हणजे युरोपियन युनियन किंवा अमेरिकन विजा ज्याला हवा असतो त्यावेळेला प्रत्येक म्युच्युअल फंड घराण्याच्याकडे असलेल्या इन्व्हेस्टमेंट त्यांच्या सही शिक्क्यासह हव्या असतात. ते जर माहीत नसेल आणि आपण डायरेक्ट गेलो, आपली विजा अपॉइंटमेंट वाया जाते. पण आमच्यासारख्या गुंतवणूक सल्लागारांना या सगळ्याची नेहमीच धावपळ करत असल्यामुळे कल्पना असते. आमच्याकडे हे असे रिपोर्ट जमा करण्यासाठी म्हणून लेगवर्क फुटवर्क करणारी मोठी आर्मी एका बाजूला तयार असते. जेव्हा केव्हा तुमची अशी काही विजा अपॉइंटमेंट येणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या हातात ही पूर्ण तयार करून गेलेली फाईल देणं, किंवा काही नॉमिनेशनमध्ये चेंजेस आले ते करणं, काही त्यामध्ये बँक डिटेल्स बदलायचे, असे कुठल्याही स्वरूपामधले आलेले त्याच्यामधली जी क्लेरिकल वर्क आहे ती क्लेरिकल वर्क करणारी टीम सक्षम असणं, ही तुम्हाला सोयीसुविधा देण्यासाठी उपलब्ध असणं, हा आमच्याकडचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आमची 3 ऑफिसेस आहेत. आमचं पार्ल्याला झीशान ऑफिस आहे. शान थिएटर जे पूर्वी होतं त्याचं रिडेव्हलपमेंट होऊन आता पार्ला बिस्किट फॅक्टरीच्या शेजारी जे बिझनेस कॉम्प्लेक्स झालं तिकडे आमचं ऑफिस आहे. तसंच नवी पेठ सदाशिव पेठेच्या जवळ काका हलवाई आणि ह्या सगळ्या दुकानांच्या जवळ आमचं पुण्याला ऑफिस आहे. तसंच अलिबागला देखील आमचं ऑफिस आहे. अलिबागला मला पर्सनली राहायला फार आवडतं. माझं फार्म हाऊस आहे इकडे, त्यामुळे मी आठवड्यातले 3 ते 4 दिवस तर इकडे राहतो आणि 1-1, 2-2 दिवस मुंबई आणि पुण्याच्या ऑफिसमध्ये येऊन जात असतो. सो पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं, जर तुम्हाला ह्या ह्याच्यातनं पुढे जाऊन काय काय करता येणार आहे किंवा तुम्हाला काही मदत हवी असेल, तुमचा जो आत्तापर्यंत चाललेला पोर्टफोलिओ आहे तो जो मी आत्ताप्रमाणे सांगितलं की सेन्सेक्सच्या तुलनेत माझ्या प्रत्येक फंडाचं कसं चाललंय त्याला म्हटलं जातं आम्ही अल्फा स्टडी. सो हे अल्फा स्टडी करणं किंवा या पोर्टफोलिओमध्ये काय नक्की चेंज नक्की अपेक्षित आहेत, मला माझ्या आर्थिक आयुष्यात हे चाललंय, हे माझ्या पोर्टफोलिओ बाबत होतंय, सो आता या पोर्टफोलिओची मशागत कशी करावी याबद्दल जर तुम्हाला काही दिशा हवी असेल तर त्यासाठी तुम्ही आमच्याकडे सल्ला घ्यायला येऊ शकता. SWP प्लॅनिंग, ज्याचं ॲक्टिव्ह मॅनेजमेंट तुम्हाला करून हवं आहे, त्याचं प्लॅनिंग करून हवं आहे, यासाठी तुम्ही येऊ शकता. निवृत्ती नियोजनासाठी मी किती पैसे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्समध्ये ठेवायचे, किती PPFमध्ये ठेवले, किती स्वरूपात SWP घ्याव्या, किती स्वरूपात घेऊ नये, या सगळ्याबाबत तुम्हाला सल्ला आणि प्लॅनिंग हवं आहे, त्यासाठी तुम्ही येऊ शकता. आणि ज्यांना वेल्थ मॅनेजमेंट करायचे की सगळ्या गोल्स आणि सगळ्यांना पुरेसे पडतील असे माझ्याकडे पैसे ऑलरेडी वेगवेगळ्या स्वरूपात गुंतवलेले आहेत किंवा आहेत, आता या माझ्या हयातीत मला लागणार नाही आहेत, हे मला पुढच्या पिढीला हस्तांतरितच करायचे आहेत. जग इकडचं तिकडे हो, मला हे पैसे वापरायला लागायची वेळच येऊ शकत नाही आहे, हे समजण्यासाठी पहिलं मला गोल बेस प्लॅनिंग करावं लागतं. आणि हे गोल बेस प्लॅनिंग करून झाल्यानंतरची स्टेज असते दॅट इज वेल्थ प्लॅनिंग. सो ह्या वेल्थ मॅनेजमेंटमधल्या सोयीसुविधा देणं त्या देखील आमच्याकडनं दिल्या जात असतात. आणि ह्याबाबत तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा सल्ला हवा आहे, काही मदत हवी आहे, त्यासाठी काही आम्ही चार्जेस घेत नसतो. तुम्ही ज्या काही इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे जर केल्या तर त्याचा जो काय 0.5%
रेग्युलर फंडामधनं आम्हाला मिळेल, तर तुम्ही आणि मी एकाच बोटीतनं प्रवासाला निघालेले असतो. तर जर तुम्ही सुरुवात करताना छोटी सुरुवात करता, नंतर हळूहळू जसा विश्वास बसतो, अनेक गोष्टी आपण स्वतः पोर्टफोलिओमध्ये काय घडतंय हे पाहतो, पोर्टफोलिओ मॉनिटर होतोय की नाही, काय होतोय, कसा होतोय हे पाहत पाहत अधिक गुंतवणुका होतात, गुंतवणुकांवरती रिटर्न देखील मिळत जातो. सो तोच अर्धा पाऊण टक्का मोठा पोर्टफोलिओवरती जशी जशी वर्ष जातात ते होत जातं. पण त्यासाठी काही वर्ष तुम्हाला हा आर्थिक सेवा देण्याचा प्रवास तुमच्या सोबत आम्हाला करावा लागतो आणि तो केल्यानंतर यात आम्हाला होणारा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की आम्हाला एकातनं दुसऱ्यातल्या तिसऱ्या माणसापर्यंत पोचता येतं. एक चांगलं नियोजन करून दिलेला माणूस 3 ते 4 लोकांना पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये जोडून आमच्यापर्यंत आणत असतो. हा सगळ्यात मोठा आमच्या क्षेत्रातला फायदा आहे, जो आम्हाला आमचं नाव खराब करण्यासाठी आलंय कोणीतरी म्हणून त्याला काही विकून टाका, इन्शुरन्स संलग्न इन्व्हेस्टमेंट देऊन टाका, हे जे सगळे उद्योग बँकांमधनं होत असतात, ह्या अशा स्वरूपातलं कुठलंही एजंटिंग रिलेटेड वर्क कसं होणार नाही याकडे अत्यंत पारदर्शकपणे आम्ही हा सगळा व्यवहार करून या सगळ्या शक्यता टाळत असतो. माझ्या कुठल्याही एम्प्लॉईला कसल्याही स्वरूपाचं टार्गेट दिलेलं गेलेलं नाही आहे. सो त्यामुळे कुठल्याही स्वरूपात काहीतरी नवीन फंड आलेत, NFO विका, हे असे सगळे अजिबात उद्योग आमच्याकडनं केले जात नाहीत. मला सांगायला आवडेल की अनेकांच्या मनात गैरसमज आहे, काहीतरी नवीन फंड आला तो 10 रुपयांनी नाव म्हणून आपल्यापर्यंत पोचतो. हा आपल्या खूप मोठा गैरसमज आहे. त्याच्याने काहीतरी आपली मोठी गुंतवणूक होते, नाही तर ही संधीच आपल्याकडनं चुकून जाते, असं काही होत नसतं. इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहेत हे आपल्याला पर्सेंटेज स्वरूपात मिळतात. ते जुन्या जो फंड असो नाही तर नवीन फंड असो, यातनं काही फरक मोठा असा पडत नसतो. फक्त तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला त्या म्युच्युअल फंडांनी काहीतरी 10-20 पैसे एक्स्ट्रा किंवा अर्धा टक्का 1% ॲडिशनल जोडून दिला आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्यांना टार्गेट देऊन विकत बसला किंवा अशा प्रकारच्या गुंतवणुकांचं नियोजन आम्ही करत नाही. आम्हाला गरज आहे, तुम्हाला नक्की आर्थिक गरज काय आहे ही समजून घेऊन तुमच्यापर्यंत एक वेल्थ कल्चर पोचवणं, त्यासाठी ते गोल बेस प्लॅनिंग तुमचं उत्तमरित्या करणं, जेणेकरून जो आर्थिक संस्कार मला लहानपणापासून माझ्या घरात मिळाला तो घराघरात पोहोचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. सो मी म्हणालो तसं ह्या आमच्या तिन्ही शाखा, त्याचे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये देखील मिळेल फॉर्म. त्या फॉर्मवरती जाऊन तुम्ही आजचा कार्यक्रम कसा वाटला हे देखील चर्चा करून सांगू शकता, तुम्ही मांडू शकता. आपण आता काही जणांचे प्रश्न देखील घेणार आहोत. तसंच हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म पण येईल, तो देखील नक्की भरून मला सांगा की हा कार्यक्रम तुम्हाला नक्की कसा वाटला, काही गोष्टी मिसिंग वाटत आहेत का, आणि तुम्हाला अजून असे कुठल्या विषयांवरती कार्यक्रम आवडतील. माझा यूट्यूब चॅनल देखील आहे, तो यूट्यूब चॅनलची देखील लिंक तुम्हाला या चॅटबॉक्समध्ये टाकायची विनंती माझ्या टीम मेंबर्सना करतो. सो जेणेकरून तुम्ही यूट्यूबवरती हे सगळे होणारे कार्यक्रमाचे व्हिडिओज पाहू शकता. गेल्या कार्यक्रमांचे देखील एडिट करून तिथे पोस्ट केलेले व्हिडिओज आहेत. SWP मास्टर क्लास हा जसा आमचा एक कार्यक्रम आहे, तसंच माझा थेट शेअर बाजारात गुंतवणुका की म्युच्युअल फंडा थ्रू गुंतवणुका हा एक असाच स्वरूपाचा कार्यक्रम आहे. हा देखील आम्ही महाराष्ट्र टाइम्ससोबत घेतलेला आहे. आता जसा जसा पाऊस अनुमती देईल तसा तो कार्यक्रम घेऊ. जसा SWP मास्टर क्लास घेतला आहे तसाच माझा SIP मास्टर क्लास म्हणून देखील कार्यक्रम आहे. सो हा कार्यक्रम देखील तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती देखील पाहता येईल आणि प्रत्यक्ष स्वरूपात जेव्हा केव्हा कळेल हे तुम्हाला. आता तुमचा नंबर ऑलरेडी आमच्याकडे आलेला आहे, सो त्या ह्याच्यामधनं तुम्हाला वेगवेगळे होत असलेल्या कार्यक्रमांची माहिती तुमच्या व्हॉट्सॲपवरती पोचत जाईल. आणि Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.